नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। सोबतच स्टडी ऑफ हे जे ॲप्लिकेशन आहे तुम्हाला विनंती करतो की स्टडी ऑफ ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा। प्ले स्टोरवरती उपलब्ध आहे, जेणेकरून आपल्या अकॅडमीमधून जे काही सोर्सेस असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्टडी ऑफ ॲप्लिकेशन अर्थात ॲप्स हे तुम्हाला डाउनलोड करणे तेवढंच महत्त्वाचं आहे। ओके, आज तुम्हाला काही गोष्टी अशा थोडेसे फक्त एका मिनिटामध्ये सांगतोय की माझी जी रेग्युलर बॅच आहे ती ऑल सब्जेक्टसाठी आहे। देन त्यानंतर आता 9 तारखेपासून आपण एक नवीन बॅच घेऊन आलेलो आहोत ज्याचं नाव आहे फास्ट ट्रॅक। ओके, फास्ट ट्रॅक बॅच आहे। टायमिंग तुम्हाला सांगतो, डेली इव्हिनिंगला म्हणजेच इव्हिनिंगला 7 ते 8 राहणार आहे। म्हणजे एका तासाच्या बॅचमध्ये आपण फास्ट ट्रॅक ही एक प्रोसेस लक्षात घेऊन संपूर्ण सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। फक्त हे जर लक्ष घेतलं तर हा जो सिलेबस आहे 1.5 महिन्यामध्ये कव्हर होणार आहे। सो या फास्ट ट्रॅक बॅचची फीस तुमच्यासाठी 50% ठेवण्यात आलेली आहे, ते म्हणजे 3000 रुपये। ओके, जर तुम्ही इच्छुक असाल तर निश्चितचपणे 7709119501 और 8080756971 या दोनपैकी एका याच्यावर तुम्ही निश्चितचपणे मला कॉल करू शकता आणि या बॅचबद्दल इन्फॉर्मेशन विचारू शकता। इतरही काही याच्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने आपण आता सुपर 30 सुरू केलेली आहे, सुपर 30 सेशन सुरू केलेला आहे, ज्यामध्ये आपण डेली 10 टाइम्स घेतो। किती टाइम्स घेतो? 10 टाइम्स। हा सुद्धा या पद्धतीने सुद्धा आपला सिलेबस हा 1.5 महिन्यामध्ये टोटली कव्हर होण्याची शक्यता आहे। ओके, 10 म्हटलं तर 6 एक वीकला होतं, म्हणजे 60 हे 1 वीकला 60 टाइप्स होतात आणि एका महिन्यामध्ये गुणिले 4 म्हणजे 240 टाइप्स आपले कव्हर होतात। 1.5 महिन्यात जर लक्ष घेतला तर 120 प्लस त्याच्यामध्ये जर टाकले तर 360 टाइप्स आपले कव्हर होतात 1.5 महिन्यामध्ये, 1.5 मंथ्समध्ये। ओके, आता 1.5 महिन्यामध्ये जर 360 टाइप्स जर कव्हर होत असेल तर निश्चितचपणे मॅथ्स आणि रिजनिंग मिळून जास्तीत जास्त 360 किंवा 400 असे टाइप्स होतात, जेणेकरून तुमचे सगळेच टाइप्स क्लिअर होणार आहे। देन दुसऱ्या दिवशी आपण काय करणार आहोत, सुपर 30 झाल्यानंतर या 30वर म्हणजे ज्यामध्ये आपल्याला 10 टाइप्स आहे, प्रत्येक टाइप्सचे आपण 10 क्वेश्चन्स गुणिले 10 म्हणजे 100 मार्क्सची आता एक टेस्ट घेत आहोत। 100 मार्क्सची एकच टेस्ट घेत आहोत। त्याच्यामागचं रिझन असं आहे, आधी असं ठरवलेलं होतं की 10 ज्या टेस्ट आहे त्या 10 मार्काच्या 10 घ्यायच्या, मात्र आता रिडिसाईड करण्यात आलेलं आहे की एकच आपण टेस्ट घेऊ, जे की सुपर 30 डे 1 वर एक टेस्ट असेल, डे 1 वर एक टेस्ट असेल, डे 2 वर एक टेस्ट असेल, डे 3 वर एक टेस्ट असेल, डे 4 वर एक टेस्ट असेल आणि डे 5 वर एक टेस्ट असेल। ओके, ह्याच्या 5 डे मी तुम्हाला यासाठी सांगितलेलं आहे, यूट्यूबवर फक्त आपण 5 डेज फक्त फ्री देत आहोत। डे 6 हा जो आहे तो फक्त तुम्हाला ॲप्लिकेशनवर मिळणार आहे। ओके, ॲप्लिकेशनवर मिळेल किंवा यूट्यूबवरच राहील, मात्र तुम्हाला प्रायव्हेट लिंक सेंड केल्या जाणार आहे। जे आपल्या क्लासचे स्टुडंट आहे ते 200च्या जवळपास स्टुडंट आहे, त्या सर्वांना प्रायव्हेट लिंक पाठवून तुम्हाला डे C हा शिकवला जाणार आहे। 5 डेज हे सुपर 30चे सर्वांसाठी फ्री आहे, म्हणजे यूट्यूबवर जे सबस्क्रायबर आहे माझेवाले त्यांच्यासाठी सुद्धा हे फ्री आहे। इतर जे स्टुडंट असेल, इतर क्लासेसचे जे स्टुडंट असेल त्यांना सुद्धा डे 1 डे 2 डे 3 डे 4 डे 5 सर्वच्या सर्व फ्री आहे। ओके, मात्र डे 6 पासून तुम्ही जर इच्छुक असाल तर निश्चितचपणे तुम्ही बॅच जॉईन करा। नवीन आपण एक कन्सेप्ट राबवलेली आहे सुपर 30, त्या सुपर 30च्या माध्यमातून काही दिवसाच्या अंडरमध्येच आपला कोर्स हा पूर्ण होणार आहे। देन सर्वात महत्त्वाचं असं आहे की टेस्ट खूपच महत्त्वाची आहे। त्याच्यामागचं कारण सुद्धा तुम्हाला तेवढंच सांगतो, जो सुपर 30चा डे 1 आहे त्याच्यावर 100 मार्क्सची टेस्ट होणार आहे। ओके, उद्या सकाळी 100% डे 2 वर टेस्ट आहे। कधीही मी कोणत्या डेवर टेस्ट घेऊ शकतो। ओके, ह्या 100 मार्काची टेस्ट एक अहम भूमिका बजावणार आहे, म्हणजे लीड रोल करणार आहे, कारण आपला 200 मार्क्सचा पेपर आहे। किती मार्क्सचा? 200 मार्क्सचा पेपर आहे आणि हे जे टेस्ट आहे ऑनलाईन आहे। 100 मार्काची टेस्ट जर ऑनलाईन असेल आणि तुम्ही जर ती एका तासामध्ये सोडवू शकला तर निश्चितचपणे तुमचा टाइम कव्हर होणार आहे। एका तासामध्ये 100 क्वेश्चन सोडवण्यासाठी मी हे कन्सेप्ट राबवलेले आहे, जे की सुपर 30च्या प्रत्येक डेवर एक टेस्ट मी तुमच्यासाठी राबवणार आहोत। ती राहणार आहे 100
क्वेश्चनची 100 क्वेश्चन्स हे एका तासामध्ये जर तुम्ही सोडवण्यास एबल असाल तर निश्चितचपणे 2 तासामध्ये 200 क्वेश्चन तुमच्यावाले कव्हर होणार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो एक तर टेस्ट सिरीज लावा नाहीतर बॅच जॉईन करा. तुमच्यासाठी दोन्ही सुद्धा अवेलेबल आहे. टेस्ट सिरीजची फी 1000 रुपीज आहे. टेस्ट सिरीजची फी काय आहे 1000 रुपीज आणि फास्ट ट्रॅकची फी आहे 3000 रुपीज. आणि ऑल सब्जेक्ट जर तुम्हाला लावायचे असेल तर निश्चितपणे तुम्ही ऑल सब्जेक्ट सुद्धा लावू शकता. ज्याची फी 6000 रुपीज आहे. ओके, दॅट्स इट क्लिअर. आपण आपल्या सेशनकडे वळूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट. एका रकमेवरील 5% प्रतिवर्ष दराने 2 वर्षे आणि 3 वर्षासाठीचे सरळ व्याज हे अनुक्रमे ₹100 आणि ₹150 आहे. मुद्दल काढा. ओके, थोडं स्लो घेतोय कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी असं कमेंट्स केलेले आहे की सर थोडंसं फक्त स्लो सांगा. मात्र सुपर 30 असल्या कारणाने ते थोडंसं एकदमच स्लो चालणार नाही. मीडियममध्ये आपण आजचा दिवस चालू कारण की सुपर 30च त्याला नाव आहे. जर आपण एकदम स्लो गेलो तर निश्चितचपणे त्याला 2 तासापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. आपला सेशन हा 1.5 ते 2 तासामध्ये कव्हर झाला पाहिजे. ओके, इथे काय काढायला सांगितलं रे? मुद्दल काढायला सांगितली. मुद्दल काढायला सांगितली. 4 गोष्टी केव्हाही दिलेल्या असतात. एक म्हणजेच दुसरी, तिसरी आणि चौथी. एक म्हणजेच या ठिकाणी मुद्दल दिलेली असते. मुद्दल ज्याला आपण रक्कम म्हणतो जे की रुपयाच्या स्वरूपात असते. दुसरं म्हणजे दर दिलेला असतो. दर हा टक्केच्या स्वरूपात असतो. तिसरं जे आहे काळ दिलेला असतो. काळ हा वर्षेच्या स्वरूपात असतो. आणि चौथं म्हणजे या तिघांवरून सरळ व्याज काढायला विचारलेलं असते. सरळ व्याज जे की रुपयामध्ये असते. दॅट्स इट क्लिअर. या 4 कॉन्सेप्ट 4 बाबी लक्षात घ्यायच्या. या ठिकाणी तुम्हाला 3च बाबी दिलेल्या असेल. केव्हाही क्वेश्चनमध्ये 3 बाबी दिलेल्या राहतात. त्यापैकी 2 बाबी ह्या स्पष्ट असतात. एक बाब हे अस्पष्ट असते. त्यामधलं सी उदाहरण आहे. एका रकमेवरील 5% प्रतिवर्ष दराने रक्कम दिलेली नाही. एका रकमेवरील म्हणजे रक्कम दिलेली नाही म्हणून रक्कम म्हणजे मुद्दल. मुद्दल म्हणजे आपल्याला काढायची आहे व्हॉट. या ठिकाणी मुद्दल म्हणजे व्हॉट येणार आहे. देन 5% प्रतिवर्ष दराने 5% प्रतिवर्ष दराने इथं 5 दिलेले आहे. 2 वर्ष आणि 3 वर्षासाठी सरळ व्याज हे अनुक्रमे ₹100 आणि ₹150 आहे. इथं अप्रत्यक्षपणे आपल्याला समजणार नाही या स्वरूपात अद्यावृतपणे लपलेल्या स्थितीत इथे आपल्याला व्याज दिलेलं आहे आणि वर्ष सुद्धा दिलेलं आहे. 2 वर्ष आणि 3 वर्षासाठीचे 2 वर्षासाठीचे आणि 3 वर्षासाठीचे म्हणजे 3 वजा 2 म्हणजे 1. फक्त 1 वर्ष येत आहे. काय इथे 1 वर्ष आहे म्हणून काळ आहे 1 वर्ष. काळ काय झालेला आहे 1 वर्ष. इथे व्हॉट घेतली इथं 5% घेतली इथं 1 घेतला 1 वर्ष. हे कंप्लीट झालं. एका वर्षाचं सरळ व्याज या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. 2 वर्ष सरळ व्याज ₹100 आणि 3 वर्षाचं सरळ व्याज ₹150 आहे. निश्चितच 3 वजा 2 म्हणजे 1 वर्ष. तसंच या 150 मधून 100 गेले उरले 50. 50 हे सरळ व्याज आहे. 50 काय आहे सरळ व्याज आहे. खूप असं घुमून फिरून सांगत नाही. फक्त कॉन्सेप्ट ही क्लिअर करून सांगत आहोत. ओके, म्हणजे आपल्याला सगळं समजलं. मुद्दल ही काढायला सांगितली जे की रकमेमध्ये आहे रुपया स्वरूपात. दर या ठिकाणी 5% दिलेला आहे. वर्ष 1च दिलेलं आहे आणि या ठिकाणी सरळ व्याज दिलेलं आहे 50. ओके, आता बघा कसं निघतं ते कळलं तुम्हाला. आता या ठिकाणी सरळ व्याज काय आहे 50 आहे. हे कट करून टाकलं आपण. आणि या ठिकाणी 1 वर्ष आहे. ओके, या स्थितीत जर का गणित असेल तर काय करायचं? खूपच इझी आहे. हे जे 50 आहे याच्या डोक्यावर नेऊन ठेवायचे बस आणि याला 2 शून्य अटॅच करायचे. 2 शून्य अटॅच करायचे. हे 2 शून्य आहे असं गृहीत पकडा. आता 5 1 5 आणि 5 1 5 झालं आन्सर. म्हणजे ₹1000 रक्कम निघेल. मुद्दल काय असेल ₹1000. काहीच केलं नाही. 1000 गुणिले 1 म्हणजे 1000. फायनल आन्सर. याच्यातला डिफरन्स काढा जो की 50 येतो. 50 हे टक्केच्या डोक्यावर न्यायचे मात्र. टक्केच्या डोक्यावर 50 चे 5000 केलं 2 शून्य त्याला अटॅच करावेच लागेल. 5 1 5 5 1 5 हे 3 शून्याला अटॅच केले झाले ₹1000. म्हणजे आन्सर येतं ₹1000. ओके, ₹1000 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन. प्लीज गिव मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. फास्ट, सुपर फास्ट आन्सर द्या. प्लीज गिव मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यस. एका रकमेवरील 5% प्रतिवर्ष दराने 2 वर्ष आणि 3 वर्षासाठीचे सरळ व्याज हे अनुक्रमे ₹120 आणि ₹180 आहे. मुद्दल काढा. 2017चा संपूर्ण पेपर ॲनालिसिस करणं सुरू आहे.
मात्र 2017च्या पेपरमध्ये तुम्हाला फारच झाले तर या कन्सेप्टचे 2 ते 3 ते 4 ते 5 असे पूर्ण पेपर जर चालले 30 पेपर तर तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त 5 ते 6 क्वेश्चन्स तुम्हाला आढळून येणार. परंतु माझ्या माध्यमातून मी स्वतः ते क्वेश्चन्स 10, 15, 20, 30 अशा पद्धतीनं तयार करतो आणि तुमच्यासाठी ते राबवतो. ते तुम्हाला टेस्ट सीटच्या स्वरूपात मिळणार आहे, ते तुम्हाला PDF च्या स्वरूपात मिळणार आहे मात्र क्लासच्या स्टुडंटला. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू प्लीज जॉईन माय क्लास आणि ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. खूप इझी क्वेश्चन आहे. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. व्हिज्युअली सुद्धा तुम्ही काढू शकता, बघितल्याबरोबर तुम्ही काढू शकता. म्हणजे या ठिकाणी 60 आहे, या ठिकाणी झालं कट. म्हणजे या ठिकाणी 60 आपण घेतले, 2 शून्य अटॅच केले, 2 शून्य अटॅच केले, झालं रे आन्सर. 5 1 5, 5 1 5, 6तून 5 गेले, उरला 1, झाले 10. 5 2 किती 10, म्हणजे इथं 12चे आन्सर आलं. दॅट्स इट. क्लिअर. 1 2 3 4. येस, 12चे आन्सर आहे. म्हणजे मुद्दल काय आहे तर 1200 आहे. मुद्दल काय आहे 1200. दॅट्स इट. क्लिअर. ओके, कळलं तुम्हाला. आता व्हिज्युअली बघितल्याबरोबरच आन्सर आला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, उद्या तुमची सकाळी टेस्ट आहे, 100% सकाळी टेस्ट आहे. आता तो टायमिंग चुकणारच नाही कारण टेस्ट तयार आहे. ओके, मग 100 मार्काची जर टेस्ट असेल, 100 क्वेश्चनची जर टेस्ट असेल तर तुम्ही हाफ पेपरची रिव्हिजन करत आहात. 100 क्वेश्चन जर तुम्ही एका तासात सोडवू शकला उद्याचे तर निश्चितचपणे तुमचा टाइम कव्हर होणार आहे. जर तुम्ही नाही सोडवू शकला तर तुम्ही स्वतःच्या मनाला सांगायचं की माझा टाइम कव्हर होणार नाही, मी काहीतरी स्वतःला अपडेट केलं पाहिजे, काहीतरी स्वतःला अपडेट केलं पाहिजे. स्वतःलाही अपडेट करावं लागतं आपल्याला. आपल्याला माहीत असतं की सॉफ्टवेअर अपडेट करावं लागतं, आपला मोबाईल अपडेट करावं लागतं, परंतु आपण सुद्धा थोडंसं जर हिटिंग होत असेल तर आपल्याला सुद्धा अपडेट करावं लागतं. अपडेट करणे म्हणजे रिव्हिजन करणे, छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेणे असं असतं ते. ओके, येस, दॅट्स इट. क्लिअर. तर 1200. क्वेश्चन नंबर 3. एका रकमेवरील 60% प्रतिवर्ष दराने 2 वर्ष आणि 3 वर्षासाठी सरळ व्याज हे अनुक्रमे 210 आणि 315 रुपये आहे. मुद्दल काढा. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. काय करावं लागेल आपल्याला, 2 आणि 3 हे कट केले, याच्यातला आपल्याला डी काढावं लागेल. डी फॉर डिफरन्स. डिफरन्स म्हणजेच काय, फरक, अर्थात वजापैकी करावं लागेल. 315 मधून 210 वजा करावं लागेल. वजा केले तिथं 5 आले, इथं 0 आला, इथं 1 आला. म्हणजे 105 जे आहे इथून कट करून डायरेक्टली या ठिकाणी न्यावं लागेल आणि या ठिकाणी 2 शून्य अटॅच करावं लागेल, 2 शून्य अटॅच करावं लागेल. ओके, आता निश्चितचपणे भाग जातो हे लक्षात घ्यावं लागेल आणि तुम्ही आन्सर देऊ शकता. येस, 7 1 7, 7 1 7, उरले 3, झाले 35, 7 5 35 म्हणजे 1500 रुपये. इट्स व्हेरी इझी. खूप इझी क्वेश्चन्स विचारले जातात TIT मध्ये. मी तुम्हाला सांगतो की खूपच इझी क्वेश्चन विचारले जातात TIT मध्ये. त्या TIT पेक्षा तलाठीमध्ये हायर लेवलचे विचारले जातात. मात्र AIT अर्थात अभियोग्यतेमध्ये सोप्या स्वरूपात प्रश्न विचारले जाते. मात्र टाइम मॅनेजमेंट करण्यासाठीच आपल्याला खऱ्या अर्थाने क्लास करायचा असतो. ओके, नाहीतर तुम्हाला सर्वांनाच येतं, सर्वांनाच येतं. MSc BEd MSc मॅथमॅटिक्स असणारे स्टुडंट आपल्या क्लासमध्ये आहे. ओके, म्हणजे त्यांना तर सगळंच येतं, फक्त त्यांना स्पीड कव्हर होण्यासाठीच क्लासची गरज होती, बाकी काही नाही. ओके, म्हणजे 1500 ही मुद्दल आहे. दॅट्स इट. क्लिअर. 1500 हे राईट आन्सर येतं. ओके, चौथा क्वेश्चन. स्टडी अप फॉर ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. जर तुम्ही क्लासला जुळलेलं नसाल तर निश्चितचपणे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. येस, सेकंड सुद्धा प्रभाकरने बँकेमध्ये रुपये 5000 जमा केले. बँकेने 12% प्रतिवर्ष दराने सरळ व्याज दिले. प्रभाकर नावाचा व्यक्ती आहे, हा प्रभाकर नावाचा व्यक्ती आहे, हा बँकेमध्ये गेलेला आहे. ही बँक आहे. ओके, ही बँक आहे. ओके, येस, या बँकेमध्ये त्याने 5000 रुपये जमा केलेले आहे. किती हजार रुपये जमा केलेले आहे? 5000 रुपये. बँकेचा व्यवहार हा प्रभाकरने केलेला आहे. बँकेमध्ये गेल्यानंतर त्याने 5000 रुपये जमा केलेले आहे. समजलं एवढं? बँकेने 12% प्रतिवर्ष दराने सरळ व्याज दिले. आता स्वतःची अमाऊंट हा बँकेमध्ये टाकतो, त्यावेळेस बँक त्याला बदल्यामध्ये सरळ व्याजाच्या रूपाने काही रक्कम देते. मग सरळ व्याज दिले किती टक्के दराने? बँकेत पैसे टाकले, त्या बँकेत पैसे टाकलेल्यावर तो बँक 12% दराने प्रभाकरला पैसे रिटर्न करते. ओके, 5 वर्षानंतर, किती वर्षानंतर? 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतर त्याला मिळणारी एकूण रक्कम किती? दरवर्षी 12%, दरवर्षी 12%, दरवर्षी 12%, दरवर्षी 12%, दरवर्षी 12%. म्हणजे असे 5 वर्षानंतर त्या प्रभाकरला बँकेकडून किती रक्कम परत मिळेल? म्हणजेच कॉन्सेप्ट आहे राशीशी संदर्भात. ओके,
यासाठी काय करायचं, इट्स व्हेरी इझी, खूपच इझी आहे. काहीच करायचं नाही याच्यामध्ये. रक्कम दिलेली आहे 5,000, टक्के दिलेले आहे 12, वर्ष दिलेलं आहे 5. या तिघांचा करायचा गुणाकार. हे 2 शून्य मात्र कट करायचे. प्रथमतः या 5,000चे 2 शून्य कट करायचे. कट झाले. कट झाल्यानंतर सरळ सरळ गुणाकार करायचा. 50 गुणिले 12 गुणिले 5 म्हणजेच 50 गुणिले 12 पंचे किती, हे 60, म्हणजे 6 पंचे किती 30, आणि हे 2 शून्य इथं लावून दिले. म्हणजे 3,000 रुपये सरळ व्याज हे बँकेकडून प्रभाकरला मिळणार आहे. सरळ व्याज हे बँकेकडून कोणाला मिळणार आहे, प्रभाकरला मिळणार आहे. मिळाले प्रभाकरला. मात्र प्रभाकरला फक्त त्याच्या 5,000 रुपयावर 3,000 रुपये, 5,000 रुपये त्यांनी जे जमा केलेले होते त्याच्यावर त्याला 3,000 रुपये बँकेकडून मिळाले सरळ व्याजाच्या रूपात. मात्र ती अमाऊंट 5 वर्षाची एकत्रित जर केली तर ती अमाऊंट किती होणार आहे, 5,000 प्लस 3,000, म्हणजेच आन्सर येतं 8,000 रुपये. किती आन्सर येणार आहे, 8,000 रुपये, 8,000 रुपीज. तिथे जर का ऑप्शन 3,000 असलं तर निश्चितचपणे ते प्रथमदर्शी पहिल्याच ऑप्शनमध्ये येत असतं. मात्र तसं ते ऑप्शन घ्यायचं नाही. 7,000, 7,500, 8,000 आणि 8,500. आन्सर येते 8,000. ओके, येस. क्वेश्चन नंबर 5. देन प्रभाकर झाल्यानंतर रामराव आहे. सेम टू सेम कंडिशन आहे. 5,000 रुपये नव्हे तर 5,500 रुपये तो जमा करतो बँकेमध्ये, आणि बँकेने मात्र त्यांना 14% प्रतिवर्ष दराने सरळ व्याज दिलेले आहे. आणि 3 वर्षानंतर एकूण रक्कम रामरावांना किती मिळेल असा प्रश्न आहे. सो इथं 2 शून्य कट करा. याला गुणिले 14 करा आणि याला गुणिले 3 करा. म्हणजे 55 गुणिले 14 गुणिले काय 3. जर आपण सरळ व्याज काढत असेल तर सरळ सरळ गुणाकार करायचा. ओके, शून्य कटच झाले. आता 55 गुणिले 14 3 किती 42. 55 दोन्ही 110 क्रॉस केला. 55 चूक म्हणजे 220. 0 1 3 2. 2,310 रुपये सरळ व्याज मिळेल. सरळ व्याज मिळेल. मात्र फक्त 2,310 रुपये सरळ व्याज मिळणार का? सरळ व्याज मिळेल 2,310 रुपये. मात्र त्यांना होल अमाऊंट म्हणजे एकूण रक्कम किती मिळणार आहे, तर हे 5,500 याच्यामध्ये ॲड करावं लागेल. ओके, 0 1 8 7 7,810 रुपये रामरावांना बँकेकडून व्याजासहित परत मिळणार आहे. ओके, 7,810 7,810 7,810. हो, डेली टेस्ट घ्यावं लागेल. कारण की बघा, एवढं मोठं सुपर 30 टाईप करणे, क्वेश्चन कलेक्ट करणे, टाईप्स करणे, त्याच्यानंतर तुम्हाला शिकवणे, त्याच्यानंतर तुमची टेस्ट कंडक्ट करणे, कुठेतरी विलंब होणार आहे. सो ॲडजस्ट करा आणि समजून घ्या. एक दिवस गेला की डेली टेस्ट तर होणार नाही. 100% तुम्हाला सांगतो डेली टेस्ट पॉसिबल नाही. 3 दिवसातून एकदा किंवा 3 दिवसातून एकदा टेस्ट होऊ शकतं 100 मार्कची. 3 म्हणजे वीकली 2 टेस्ट आपण हे घेऊ. वीकली किती 2 टेस्ट घेऊ. मी ऑलरेडीच तुम्हाला सांगितलेलं आहे सुपर 30 अशी पुढे जाणार आणि टेस्ट ह्या मागून मागून येणार. ज्या दिवशी जी टेस्ट असेल तो व्हिडिओ तुम्हाला सांगितला जाईल. डे 2 वर टेस्ट आहे. उद्या तुम्हाला स्पष्टता सांगतो की डे 2 वर टेस्ट आहे, डे 1 वर नाही. डे 2 वर 100% टेस्ट आहे. मी तुम्हाला कुठल्याही डेची टेस्ट घेऊ शकतो. माझे जर 10 डे झालेले असेल तर मी पहिल्या नंबरची टेस्ट घेऊ शकतो, मी 8व्या नंबरची टेस्ट घेऊ शकतो, मी रनिंग डेची सुद्धा टेस्ट घेऊ शकतो. मात्र ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलं जाणार आहे. ओके, आणि लाईव्ह सेशनमध्ये सांगितलं जाणार. टेस्ट जर तयार असेल तरच सांगितलं जाईल. आता माझ्याकडे आज दिवसभरामध्ये टेस्ट एक तयार झालेली आहे. सो ते तुम्हाला मी सेंड करणार आहोत. ओके, डे 2 वर टेस्ट आहे. डे 2 वर टेस्ट आहे म्हणजे काल झालेल्या सेशनवर टेस्ट आहे. ओके, 7,810 असं राईट आन्सर आहे. येस. क्वेश्चन नंबर 6. सुधाकरने बँकेमध्ये रुपये 15,500 जमा केले. बँकेने 15% प्रतिवर्ष दराने सरळ व्याज दिले. 5 वर्षानंतर त्याला मिळणारी एकूण रक्कम काय असेल? इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट व्हॉट इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. हे 2 शून्य कट करा, गुणिले 15 करा आणि गुणिले 5 करा. 155 ओके गुणिले किती 15 आणि गुणिले किती 5. ओके, 155 15 5 किती 75. 75 तुम्ही हे करा 5 न गुणाकार करा. 5 5 25. 5 5 25 हातचे आले 2. 5 5 25 न 2 27. पुन्हा हातचे 2 माइंडमध्ये ठेवा. 5 1 5 5 2 7.
देन असा क्रॉस करा, 5 संपले. 7 5 किती 35, हातचे 3 आले. 7 5 35 आणि 3 38, हातचे 3 आले. 7 1 7, 7 3 किती 10. 5 7 5 12, हातचा 1. 7 8 15 आणि 1 16 आणि इथे 1 आणि इथे 11,625. 11,625 काय येणार आहे? सरळ व्याज येणार आहे, सरळ व्याज. मात्र सरळ व्याज विचारलं का रे? नाही, एकूण रक्कम विचारली, होल अमाऊंट विचारली. पूर्ण रक्कम किती परत मिळेल व्याजासहित विचारली. व्याज आपण काढलेले आहे 11,650. मात्र सुधाकरने प्रथमदर्शनी बँकेमध्ये ठेवलेली रक्कम त्याच्यामध्ये प्लस करावं लागेल. सो 15,500 रुपये त्याच्यामध्ये प्लस करावं लागेल. 5 2 6 5 11 हात चौला 1 7 आणि 2 27,125 रुपये. 27,125 रुपये तुम्ही सगळ्यांनी हे केलेलं आहे. तुम्ही स्पष्टता सगळ्यांनी चॅटिंग बॉक्समध्ये चॅट करत चला. 27,125 असं राईट आन्सर आहे. ओके, 27,125, 27,125, 27,125, 27,125, 27,125. सो डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, क्लिअर झालं तुमचं आलं. म्हणजे प्रथमतः सेकंड ट्रॅकमध्ये आपण काय लक्ष घेतलेलं आहे? सेकंड ट्रॅकमध्ये रास कशा पद्धतीने काढायची. राशीसाठी आपल्याला 3 गोष्टी इथे दिलेल्या होत्या आणि त्यावरून आपण रास काढू शकलो. ओके, क्वेश्चन नंबर 7. रुपये 350 वरील 7 वर्षे प्रतिवर्ष दराने सरळ व्याज किती वर्षामध्ये 49 एवढे होईल? लक्षात घ्या. आता या ठिकाणी काय करायचं मित्रांनो? या ठिकाणी तुम्हाला केव्हा सांगितलं की 4 बाबी दिलेल्या असतात. पहिली बाब, दुसरी बाब, तिसरी बाब, चौथी बाब. या ठिकाणी 350 रुपये दिलेले आहे, म्हणजे मुद्दल दिलेले आहे 350. ओके, देन 7% दिलेला आहे, दर दिलेला आहे 7% आणि वर्ष काढायला सांगितलेले आहे. वर्ष काय आहे? व्हॉट विचारलेलं आहे. आणि सरळ व्याज मात्र त्यांनी दिलेलं आहे. सरळ व्याज त्यांनी दिलेलं आहे जे की 49 आहे. ओके, आता कुठले 3 बाबी जर दिलेलं असेल, सरळ व्याज जर दिलेलं असेल ना, सरळ व्याज कुठल्याही क्वेश्चनमध्ये जर सरळ व्याज जर दिलेलं असेल त्यालाच पकडा. त्याला पकडा. पकडलं त्याला. पकडल्यानंतर याच्या डोक्यावर त्याला घेऊन जायचं. या दोनचा गुणाकार करायचा 350 रुपये आणि दर याचा गुणाकार करायचा. याला पकडून याच्या डोक्यावर न्यायचे. नेले आणि त्याला 2 शून्य अटॅच करायचे, केव्हाही अटॅच करायचे. झाले 2 शून्य अटॅच. हे पॉईंट नाही, हे 2 शून्य आहे. डायरेक्टमध्ये याचं टाकलं तुम्हाला कळलं पाहिजे. डायरेक्ट हे कॅल्क्युलेशन करा रे. 7 1 7 7 7 49 म्हणजे 700 झाले. 0 कटला 35 1 35, 35 2 70 म्हणजे आन्सर येतं 2 वर्ष. यस, 2 वर्ष आन्सर, 2 वर्ष आन्सर. इट्स व्हेरी इझी. 49 डोक्यावर न्या, 2 शून्य अटॅच करा, भाग द्या, डायरेक्टली भाग जातं. म्हणजे आपण काय केलेलं होतं? 4900 डिवायडेड बाय 350 गुणिले 7 करा. आन्सर तुमचं आलं डायरेक्टली 2 निघतं. म्हणजे 2 वर्ष काय येणार आहे? आन्सर येणार आहे. यस, 2 years इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, क्वेश्चन नंबर 7. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर फास्ट. रुपये 250 रुपयावरील 7% प्रतिवर्ष दराने सरळ व्याज किती वर्षामध्ये रुपये 70 एवढे होईल? ओके, विदाउट ऑप्शन तुम्ही आन्सर देऊ शकता. यस, 250 रुपये आहे टक्के. याच्या डोक्यावर आपल्याला ही 70ची अमाऊंट न्यायची आहे आणि इथं 2 शून्य अटॅच करायचे आहे. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट व्हॉट इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, 7 1 7 7 1 7 उरले 1000. 250 1 250 250 चूक 1000. 250 1 250 250 चूक 1000. किंवा हा शून्य कट झाला, हा शून्य कट झाला, 25 1 25 25 चूक 100. म्हणजे आन्सर येणार आहे किती वर्ष? तर 4 वर्ष. ओके, राईट आन्सर आलेला आहे 4 वर्ष. तुमच्या सर्वांकडून राईट आन्सर आलेला आहे 4 वर्ष. ओके, येस, 6 years, 5 years, 4 years and 2 years. 6 years is the right answer of this question. नवा क्वेश्चन. रुपये 1250 रुपयावरील 7% प्रतिवर्ष दराने सरळ व्याज किती वर्षामध्ये 175 रुपये होईल? जर वर्ष विचारलेलं असेल तर सरळ व्याज आपल्याला टार्गेट करावं लागेल. त्याला पकडायचं, त्याच्या डोक्यावर नेऊन ठेवायचं, त्याला 2 शून्य अटॅच करून द्यायचे आणि कॅल्क्युलेशन करायचं. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. ओके, 175 पकडला आणि याच्या डोक्यावर नेऊन ठेवला. ओके, आणि इथं 2 शून्य अटॅच केले आणि राईट आन्सर विदिन सम सेकंडमध्ये निघणार आहे. तुमची कॅल्क्युलेशनची स्पीड सुद्धा तेवढीच फास्ट पाहिजे. ओके सर, 7 1 7 7 2 14
17 मधून 14 गेले, उरले 3, झाले 35. 7 × 35 म्हणजे इथं 2500 आले. ओके, आता हा 0 कट केला, हा 0 कट केला, वर उरले 250, खाली आहे 125. 125 एक 125, त्याच्या दुप्पट 250 झालं आन्सर. 2 वर्ष राईट आन्सर येणार आहे. 2 इयर्स. 2 इयर्स. यस 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 2 इयर्स, नॉट 5, 2 इयर्स. ओके ओके 1 2 3 4 यस आन्सर आहे 2 इयर्स. म्हणजे ही सुद्धा कॉन्सेप्ट तुम्हाला समजली. सरळ व्याजाचे आपण 3 क्वेश्चन घेतले. आता जाऊया आपण पुढे. 10वा क्वेश्चन बघा, रांगेंच्या संदर्भात आहे. प्रत्येकच कॉन्सेप्टला आपण स्पर्श करत आहोत. त्याच्यातलं एक 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 गणित आपण प्रत्येकच सुपर 30मध्ये टाकत आहोत. कुठल्या कॉन्सेप्टचे 3 गणित, कुठल्या कॉन्सेप्टचे 4 गणित, कुठल्या कॉन्सेप्टचे 2 गणित, अशा प्रत्येक कॉन्सेप्टला जर तुम्ही डेली टच केलं तर निश्चितचपणे तुमचा माइंड हा एकदम ब्राईट होऊन तुम्ही 200 क्वेश्चन्स हे 2 तासामध्ये सोडवू शकता. 30 मुलींच्या रांगेत पुढील बाजूने नयनतारा 14व्या स्थानावर आहे. बघा आता काय आहे. अशा प्रकारचा जर क्वेश्चन असेल तर निश्चितचपणे वाचून घ्यायचा स्पष्टता. 30 मुलींच्या रांगेत म्हणजेच ही एक रांग आहे, याच्यामध्ये 30 मुली आहे. किती मुली आहे? 30 मुली आहे. पुढील बाजूने नयनतारा नावाची मुलगी. ओके, नयनतारा नावाची मुलगी 14व्या स्थानावर आहे. कुणीकडून? या इकडून. ओके, आणि मागून किंवा असं खालच्या बाजूने म्हणते, परंतु आपण इकडच्या बाजूने घेऊ. नयनतारा 14व्या स्थानावर आहे. कितव्या स्थानावर आहे? 14व्या स्थानावर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 म्हणजे 14व्या स्थानावर ही आहे नयनतारा. ओके, कितव्या स्थानावर आहे? 14व्या स्थानावर आहे. आणि खालून फुलवारी किंवा मग इकडच्या बाजूने फुलवारी 9व्या स्थानावर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 9व्या स्थानावर आहे ही. कोणती आहे ही? फुलवारी, म्हणजे 9व्या स्थानावर. इट्स व्हेरी इझी. क्षणात सुद्धा त्याच्यावर आन्सर निघतं, परंतु मी ते एक्सप्लेन थोडंसं करून दाखवतो. ओके, 9व्या स्थानावर आहे फुलवारी. ही आहे नयनतारा 14व्या स्थानावर आणि ही आहे फुलवारी. ओके, एकूण मुली किती आहे रे? 30 मुली आहे. म्हणजेच इकडच्या 14 निघून गेल्या, 30 मधून 14 निघून गेल्या आणि पुन्हा इकडच्या हिच्या सहित फुलवारीच्या सहित नयनताराच्या सहित 14, नयनताराच्या सहित 14 मुली इकडच्या झाल्या आणि फुलवारी सहित 9 मुली इकडच्या झाल्या. 9 आणि 14 म्हणजे याची बेरीज येतं किती? 23. हे जे 23 मुली इकडच्या 14 मुली इकडच्या 9 मुली ह्या एकूण मुलीतून वजा करायच्या, म्हणजे आन्सर येतं फक्त 7. म्हणजेच काय, यांच्या म्हणजे नयनतारा, ही नयनतारा आणि ही फुलवारी यांच्यामध्ये किती मुली आहे? तर 7 मुली आहे. 1 2 3 4 5 6 7 7 मुली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि अशा प्रकारचा जर क्वेश्चन आला तर विदिन सम सेकंदमध्ये सुद्धा काढता येतो. याचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने. मग हे स्ट्रक्चर तुम्हाला आता माहीत झालं. एकूण मुली दिलेल्या असेल, इकडून एका मुलीचं स्थान दिलेलं असेल, इकडून एका मुलीचं किंवा मुलाचं स्थान दिलेलं असेल, तर निश्चितपणे त्या दोघांची काय करायची? बेरीज करायची. एकूण मुली किंवा एकूण मुलांमधून किंवा एकूण विद्यार्थ्यांमधून ती वजा करायची. 9 आणि 14 किती झाले? 23 वजा झाले याच्यातून 23, म्हणजे आन्सर काय आला? 7. म्हणजेच या दोनच्या मध्ये 7 मुली आहे. ओके, कळलं तुम्हाला. क्वेश्चन नंबर 11. 38 मुलीच्या रांगेत पुढील बाजूने निहारिका 14व्या स्थानावर आहे. निहारिका 14व्या स्थानावर आहे. ओके, 14. आणि खालून बिंदिया 7व्या स्थानावर आहे. बिंदिया कोणत्या स्थानावर आहे? 7व्या स्थानावर आहे. 14 आणि 7 किती झाले रे? 21. हे 21 कशातून वजा करणार? ह्या 38 मधून वजा करणार. सो राईट अँड राईट आन्सर तुम्हाला द्यायचा. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. या 14व्या स्थानावर असणारी निहारिका आणि बिंदिया 7व्या स्थानावर आहे. म्हणजे इकडून आहे 14व्या स्थानावर आणि इथून अशी गॅप्स, आणि इकडून आहे ही कितव्या स्थानावर? तर 7व्या स्थानावर. ओके ओके, यांच्यामध्ये किती मुली आहे असं विचारण्यात आलेलं आहे. ओके, 17 मुली. कारण
37 वजा 21 38 वजा 21 इथे आले 7 आणि त्याला 1 17 मुली आहे. निहारिका आणि बिंदिया या दोन मुलींच्या मध्ये रांगेमध्ये एकूण मुली किती तर 17 आहे. दॅट्स इट. क्लिअर. ओके 17च आहे. खूप इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 12. 54 मुलांच्या रांगेत पुढील बाजूने सुहास 20व्या स्थानावर आहे. 20व्या स्थानावर आहे मित्रांनो. हा कोणत्या स्थानावर आहे? 20व्या स्थानावर आहे. आणि खालून विश्वास 25व्या स्थानावर आहे. 25व्या स्थानावर आहे. 25 आणि 20 होतात 45. हे 45 याच्यातून वजा करायचे. ओके 54 वजा 45 करायचे. दॅट्स इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अर्थातच 20व्या स्थानावर असणारा सुहास आणि 25व्या स्थानावर असणारा विश्वास याच्यामध्ये एकूण मुले किती आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस 9 मुले आहे. 9 हातचा 1 दिला तर 0 येतं. म्हणजे 9 मुले आहे विश्वास आणि सुहासच्या मध्ये. ओके 9 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 4 कॉन्सेप्ट तुमच्याला क्लिअर झाल्या म्हणजे 3 चूक 12. 5वी कॉन्सेप्ट बघा. ओके एकाच फाशाच्या 4 अवस्था दाखवलेल्या आहे. आता ज्यावेळेस डायस असतं फॉर एक्झाम्पल हे तिन्ही निग्लेक्ट करा. सॉरी ओके एकच फासा असतो फक्त त्याला उलट सुलट जर बघितलं तर त्याची त्रिमिती आकृती दिसते. म्हणजे कोणत्याही साईडने जर या फासा बघितला तर त्याच्या 3च साईड तुम्हाला दिसतात. 3च. चौथी साईड तुम्हाला फाश्याची दिसणार नाही. खऱ्या अर्थानं त्याला पृष्ठभाग किती असतात तर फाश्याला पृष्ठभाग असतात 6. परंतु त्या 6 पृष्ठभागापैकी 3च आपल्याला दिसतात. जगामध्ये असा कोणताच व्यक्ती नाही की त्याला चौथा पृष्ठभाग दिसणार म्हणून. हे सत्य आहे. 3च पृष्ठभाग दिसणार आहे त्याला. परंतु ते जर आपण वेगवेगळ्या अँगलनं बघितले तर अशा वेगवेगळ्या त्याच्याला प्रतिमा तयार होतात. वेगवेगळे त्याच्यावाले काय तयार होतात तर अवस्था तयार होतात. याला प्रतिमा म्हणू शकता, याला अवस्था म्हणू शकता. ह्या वेगवेगळ्याच त्याच्या स्टेजेस आहे. कोणी इकडून बघणार लिहून घेणार, कोणी इकडून बघणार लिहून घेणार, कोणी इकडून बघणार लिहून घेणार. त्या 3 पृष्ठभागावर किती किती बिंदू आहेत ती त्याला 3-3 वेळेस दिसेल. अशा फक्त इथे 4 अवस्था दिलेल्या आहेत. कधी कधी 3 अवस्था दिलेल्या असतात, कधी कधी 5 अवस्था दिलेल्या असतात. इथे मात्र 4 अवस्था दिलेल्या आहेत. अशा अवस्था जास्तीत जास्त 6 असतात. किती असतात? 6. 6 पैकी 4 अवस्था आपल्याला दिलेल्या आहेत. ओके आता आपण काय करायचं? काय सांगितलं? खूप इच्छा आहे. आता काय करायचं की या डायसवर एक तर बिंदू असेल, नाहीतर चिन्ह असेल, नाहीतर अल्फाबेट असेल, नाहीतर अंक असेल. त्याच्या विरुद्ध बाजूवर म्हणजे विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक आहे, कोणतं चिन्ह आहे, कोणतं अल्फाबेट आहे अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. तर हे तर खूपच इझी आहे रे. 6 ठिपके. आता 6 ठिपके जर म्हटलं तर शोधाचं कुठं 6 आहे तर नाही शोधलं तरी चालते. कुठला तरी एक फासा आपण टार्गेट करायचा. कुठली तरी एक अवस्था टार्गेट केली. बघा आता मी इथली अवस्था ही टार्गेट करतो. पहिलीच अवस्था टार्गेट करून टाकू आपण. याच्यामध्ये हे विचारच करू नका आता हे. आणि कुठलंही काही फॉर्म्युला वापरू नका, कुठली काही स्टेज वापरू नका. बघितल्याबरोबर याचा आन्सर येणार आहे. हे तुम्हाला असा फासा पकडला तर 3 पृष्ठभाग दिसत आहे. त्या 3 पृष्ठभागाच्या वरच्या पृष्ठभागावर आहे 4 ठिपके. समोरच्या पृष्ठभागावर आहे 6 ठिपके आणि इकडच्या लेफ्ट हँड साईडच्या पृष्ठभागावर आहे 3 ठिपके. ओके 4, 6 आणि 3 निश्चितचपणे तुम्हाला हे दिसतात. हे दृश्य आहे. हे काय आहे? दृश्य आहे. अदृश्य कोणते आहे रे? अदृश्य. अदृश्य निश्चितचपणे या ठिकाणी काय येणार आहे? 1, 2 आणि 5 येणार आहे. ओके एवढं तर कळलं. आता कन्फर्म करण्यासाठी इकडच्या डायग्रामकडे बघायचं. कुठल्या एका डायग्रामकडे बघा. इथे बघा. इथे आता दुसऱ्या याच्यावर कन्फर्म करण्यासाठी 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे. 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे. आता इथं जर 2 घेतला 2 तर 2च्या जवळ कोण कोण आहे रे? ह्या 2च्या जवळ कोण कोण आहे? हा 4 आहे आणि हा 3 आहे. 2च्या जवळ 4 आणि 3 आहे. 2च्या जवळ 4 आणि 3 आहे. मग 2च्या जवळ जर 4 आणि 3 असेल तर तो विरुद्ध असेल का? नाही. म्हणजे हे 2च्या जवळ 4 आणि 3 आहे ना इथं. मग विरुद्ध कोणता येणार आहे 2च्या? तर 2च्या विरुद्ध येणार आहे सर 6. क्लिअर झालं. म्हणजे 2च्या विरुद्ध 6 झालं. दॅट्स इट. क्लिअर. आता उरलं काय इथं? 4 आणि 3 आणि 1 आणि 5. आता हे कन्फर्म करण्यासाठी पुढे आपण इकडचा आधार घेऊ. ओके
आता या ठिकाणी कुठला एक अंक इथे दिसणारच आहे 100%. या ठिकाणी 4 आहे बघा, या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 6. 4 4च्या जवळ कोण आहे रे? 5 आणि 6. 4च्या जवळ कोण आहे रे? 5 आणि 6. 4च्या जवळ कोण आहे रे? 4च्या जवळ कोण आहे? 5 आणि 6. 4च्या जवळ 5 आहे, 4च्या जवळ 5 आहे. मग 4च्या जवळ जर 5 असेल तर तो विरुद्ध असेल का? नाही. म्हणजेच 4च्या जवळ 5 आहे म्हणजे हा 4च्या विरुद्ध नसेल तर हा 1 त्याच्या विरुद्ध असेल. म्हणजे 4च्या विरुद्ध 1 आहे. 4च्या जवळ 5 आहे ना, जवळ असणारा कोणी विरुद्ध असतो का? नाही. 4च्या जवळ असतात, हे दिसणारे जवळ जवळ असतात. 4च्या जवळ 5 आहे, 5 निघून गेला तो तर येणारच नाही, म्हणजे उरला कोणता? 1. म्हणजे 4च्या जवळ 1 आहे. मग शेवटी तुम्ही काय म्हणू शकता? 3च्या विरुद्ध काय येणार आहे? 5 येणार आहे. म्हणजे आता तुमचं पूर्णच्या पूर्ण कॅल्क्युलेशन झालं, याची तर गरज पण पडली नाही. ओके. म्हणजे दृष्टीवर कुठला तरी एक फासा तुम्ही टार्गेट करा, त्याच्यावर दृश्य तुम्ही लिहून घ्या, अदृश्य त्याच्या खाली करा आणि समोरच्या याच्यावरून ते कन्फर्म करा आणि पूर्ण शाचं उत्तर निघतं. कुठलाही पॉईंट्स तुम्ही घ्या, तुम्हाला त्याच्यावाला आन्सर निघणार आहे. त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता पॉईंट्स आहे, कोणता ठिपका आहे ते येणार आहे. 6च्या विरुद्ध बाजूस काय येणार आहे? 2. हे तर आपल्याला प्रथम दर्शनी सापडलेलं होतं. हे आपण एक्सपान्शन समजून घेण्यासाठी केलेलं आहे. 2च्या विरुद्ध जर 6 असेल तर 6च्या विरुद्ध 2 असतो ना, म्हणजे आन्सर येणार आहे 2. 6च्या विरुद्ध काय येणार आहे? 2 आन्सर येणार आहे. दॅट्स इट. क्लिअर? यस. नेक्स्ट सेम टू सेम क्वेश्चन. कळलंच नाही सर, असं कसं कळलं नाही? यस. ओके, कळलं नाही. मी तुम्हाला स्पष्टता आता सांगतो. शेख सर, आता तुम्हाला समजणार आहे. कुठला तरी एक फासा टार्गेट करायचा आहे. केलं टार्गेट. याच्यावर किती ठिपके आहे? याच्यावर बघा, हे इकडे दाखवतो तुम्हाला. याच्यावर 2 ठिपके आहे, इथे 3 ठिपके आहे आणि इथे 6 ठिपके आहे. तुम्हाला दिसतं किती ठिपके? 2, 3 आणि 6 ठिपके दिसतात. आणि काय दिसत नाही बरं इथं? तर ते नाही दिसत सर. 1 नाही दिसत, 4 नाही दिसत आणि 5 नाही दिसत. 2, 3, 6च्या विरुद्ध बाजूस 1 आणि 4 आहेच. मात्र कन्फर्म करण्यासाठी आपण आता या ठिपकावर जायचं. इथे कुठला तरी एक ठिपका टार्गेट करा. इथे 2 हा टार्गेट केला आपण. 2च्या जवळ कोणता आहे? ह्या 2च्या जवळ 3 आणि 4 आहे. 2च्या जवळ 3 आणि 4 आहे. ह्या 2च्या जवळ 3 आणि 4 आहे. ओके, 2च्या जवळ 3 आणि 4 आहे. याच्यावरून ते कन्फर्म होणार नाही. आपल्याला लक्षात घ्यायला लागेल 3च्या जवळ काय आहे. मग 3च्या जवळ 4 आणि 2 आहे. या 3च्या जवळ काय आहे? 4 आणि 2 आहे. ओके, जर आपण 4 घेतला तर 4च्या जवळ 2 आणि 3 आहे. इथं बघा, ह्या 4च्या जवळ 2 आणि 3 आहे. जवळ असणारा कोणी विरुद्ध असतो का? नाही. म्हणजे 4च्या विरुद्ध काय येणार आहे? 6. 4च्या विरुद्ध 6. कसल्याही अँगलला गेलं तरी चालतं. 4च्या विरुद्ध काय येणार आहे? 6 येणार आहे. ओके, 6. आता 4च्या विरुद्ध 6 हे निघून गेले. आता इथं उरले 2 आणि 3 आणि 1 आणि 5. कुठेही तुम्ही हे करा. कुठे? हा 2 घेतला, इथेच घेतला तर चालतं. इथचा कुठचाही तुम्ही काही घ्या. फॉर एक्झाम्पल इथचा 3 घेऊ आपण. आता 3च्या जवळ काय आहे? 1 आणि 2. 3च्या जवळ काय आहे? हा 1 आहे आणि हा 2 आहे. म्हणजे 3च्या जवळ जर 1 आणि 2 जर असेल तर तो कट करून टाकायचा. तर 3च्या विरुद्ध काय येणार आहे? मग 5. आणि शेवटी 2च्या विरुद्ध 1च येणार आहे. झालं. कसल्या अँगलला कसं केलं तरी तुम्हाला ते लक्षात येतं. ओके ओके ओके. 2च्या विरुद्ध काय? 6च्या विरुद्ध 4 आलाय. येस, आधी सांगितलेलं ते राईट असेल. ओके, येस. बघूया पुन्हा एकदा बघूया. या ठिकाणी पुन्हा आपण जाऊ. इथे 2 आहे, इथे 4 आहे, इथे 6 आहे आणि इथे 3 आहे. म्हणजे 1, 2 आणि 5 त्याच्या विरुद्ध येणार. 100% त्याच्या विरुद्ध येणार आहे. आता कुठला तरी आपण इथे 4 घेतला. फॉर एक्झाम्पल हा 4 टार्गेट केला आणि हा इथं 4 टार्गेट केला. ओके, 4च्या जवळ काय येणार आहे? 3 आणि 2 येणार आहे. 4च्या जवळ काय येणार आहे? 3 आणि 2. म्हणजे 4च्या विरुद्ध 1 आणि 5 येऊ शकतात. ते आपण इथं घ्यायचं नाही. देन आपण कुठेतरी एखादा हा आपण 6 बघितला. आता फॉर एक्झाम्पल हा 6 बघितला. 6च्या जवळ काय येणार आहे? 4 आणि 5. 6च्या जवळ सुद्धा 4 आणि 5, म्हणजे हा सुद्धा 1 आणि 2 येऊ शकतो. ओके, 6च्या जवळ 4 आणि 5 येतात. म्हणजे 6च्या विरुद्ध 1 किंवा 2 येऊ शकतं. 1 और 2 येऊ शकतं. ओके, पुढे आपण जाऊ. पुढे हे कन्फर्म करण्यासाठी कसाही विचार केला तरी चालतं. आता 3 आहे. 3च्या इथं बघा, 3च्या विरुद्ध इथून स्पष्ट होते.
आता 3च्या विरुद्ध 3च्या जवळ 1 आणि 2 आहे, या 3च्या जवळ 1 आणि 2 आहे, ते तर जवळ येणार नाही मग, म्हणजे 3च्या विरुद्ध 5 येणार आहे. 3च्या विरुद्ध 5 हे कन्फर्म झाले 3च्या विरुद्ध 5. ओके, आता 3च्या विरुद्ध 5 कन्फर्म झाले, हे इथून कटच करून टाकू. आता येतं 4 6 आणि 1 आणि 2. आता याचं सुद्धा कन्फर्म करू, 4च्या जवळ काय येतं म्हणून. आता इथे 4 आहे, इथे 4 आहे. फॉर एक्झाम्पल 4 जर इथं असेल तर 4च्या जवळ 6 आणि 5 येतं. 4च्या जवळ 6 आणि 5 येतं, ते इथं कन्फर्म होणार नाही. 4च्या जवळ 6 आणि 5 इथे येत नाही, किंवा 6च्या जवळ 4 आणि 5 येतात. ओके, हे पण नाही येणार इथं. आता या ठिकाणी 3च्या विरुद्ध 5 तर येतंच 100%. 6च्या विरुद्ध 1 किंवा 2 येतं. मात्र 1च्या जवळ आपण बघूया. आता 1च्या जवळ 2 आणि 3 आहे, ते पण नाही कन्फर्म होत. 1च्या जवळ 2 आणि 3 नाही कन्फर्म होत. सो कुठेतरी जंपल होत आहे. येस, 2च्या जवळ, हां येस, या ठिकाणी येतं ते. आता 2च्या जवळ, ह्या 2च्या जवळ 4 आणि 3 आहे. 2च्या जवळ 4 आणि 3 आहे. 2च्या जवळ 4 आहे, 2च्या जवळ 4 आहे, म्हणजे हा त्याच्यावाल्या विरुद्ध येणार नाही. म्हणजे 2च्या विरुद्ध काय येणार आहे 6. 2च्या विरुद्ध 6, आता बरोबर आलं. आणि 1च्या विरुद्ध काय येणार आहे 4. प्रथमदर्शनी सुपरफास्ट जर केलं तर ते कधी चुकणार नाही, मात्र ते हळूहळू जर केलं तर निश्चितचपणे ते चुकतं. ओके, पहिले तुम्ही इथं पहिली स्टेप काय आहे की जे दिसते ते लिहून घ्या, जे नाही दिसत ते लिहून घ्या. नंतर मग तुम्हीच कन्फर्म करू शकता. जो जवळ असतो तो विरुद्ध नसतो, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. जो जवळ असतो तो विरुद्ध नसतो, तेवढे कट करून टाकायचे, उरलेला त्याच्या विरुद्ध मनाचा पुढे जायचं. ओके, म्हणजे 2 आन्सर येतं. येस, 14वा क्वेश्चन घ्या. खालील प्रश्नात एकाच भाषेच्या 4 अवस्था दाखवल्या आहेत. प्रश्नात विचारलेल्या चिन्हाच्या विरुद्ध बाजूला कोणते चिन्ह असेल. ओके, येस. आता आपण इथे सुद्धा राईट आन्सर बघूया काय आहे. तर कुठेतरी इथे किती बाबी दिलेल्या आहे तर 6 बाबी दिलेल्या आहे. 6 बाबीमध्ये 5 4 पॉईंट बघा. इथं कुठलं तरी एक टार्गेट करूया रे आपण. इथे 5 आहे. ओके, या ठिकाणी काय घेऊ आपण आता 5, नंतर हा क्रॉस आणि नंतर हा गोल. याच्या विरुद्ध बाजूस काय येणार आहे निश्चितचपणे इकडचं बघा, हा पॉईंट येऊ शकतो, पॉईंट येऊ शकतो, किंवा 4 येऊ शकतो. इकडे 4 आहे, पॉईंट 4, आणि हा एक येस, हा डॉट 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 डॉटचा आहे. सो इथं आपण याला डॉट करू. ओके, हा असा डॉट डॉटवाला आहे, आणि हा डार्क आहे, असे येऊ शकतात. ओके, आपल्याला काय विचारलेलं आहे की पॉईंटच्या, या पॉईंटच्या विरुद्ध बाजूस हे येणार आहेत तिघं. 4 आणि हा गोलवाला येणारच नाही, म्हणजे ए तर ऑप्शन निघून गेलं. ओके, मग ह्या 3 पैकी एक येऊ शकतं. आता कसं येणार आहे ते आता आपण कन्फर्म करू. 5च्या जवळ कोण कोण आहे रे. 5च्या जवळ हा डॉट डॉट डॉटवाला आहे आणि हा 4 आहे, म्हणजे 5च्या विरुद्ध हा पॉईंट किंवा हा असा येऊ शकतं, ऑर. ओके, पॉईंट किंवा ऑर येऊ शकतं. येस, आता पुन्हा इथं कन्फर्म करू. इथे 5 आहे किंवा 4चा विचार करू. येस, आता आपण इथे 4चा विचार करू. बघा, विचार करायला फक्त थोडंसं लक्षात घ्या. हा जो 4 आहे इथे आपण टार्गेट केला. 4च्या जवळ कोण आहे 5 आणि हा आहे, म्हणजे 5 आणि हा आहे, म्हणजे 4च्या विरुद्ध हा क्रॉस येणार आहे. कन्फर्म सर, 4च्या विरुद्ध क्रॉस येणार आहे. याला आपण कट करून टाकू. आता 5 आणि हा डॉट 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 डॉटवाला झाला, आणि त्याच्या विरुद्ध येणार आहे हा पॉईंट आणि हा मोठा पॉईंट, मोठा कोण. ओके, आपल्याला विचारलेला आहे पॉईंट. आता पॉईंटकडे जाऊ आपण. या पॉईंटच्या जवळ काय आहे. पॉईंटच्या जवळ 5 आहे. पॉईंटच्या जवळ काय आहे रे. पॉईंटच्या जवळ 5 आहे. जवळ असणारा विरुद्ध नसतो. पॉईंटच्या जवळ 5 आहे म्हणजे हा येणार नाही, पॉईंटच्या विरुद्ध हा येणार आहे. म्हणजे ह्या पॉईंटच्या विरुद्ध काय येणार आहे, हा डॉट 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 डॉटचा गोल येणार आहे. ओके, पॉईंटच्या विरुद्ध डॉट डॉट डॉटचा गोल येणार आहे, म्हणजे ह्या गोलच्या विरुद्ध या गोलच्या विरुद्ध 5 येणार आहे. झालं क्लिअर, सगळंच क्लिअर होतं. आणि विचारलं काय पॉईंट, पॉईंटच्या विरुद्ध काय येणार आहे बी. बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, बी सगळ्यांचं राईट आहे. खूप इझी आहे रे. जंपल कधी होऊ नका. तुम्हाला सांगतो की दृश्यवत लक्षात घ्या. दृश्य कोणकोणते आहे, अदृश्य इकडचे चिन्ह लक्षात घ्यायचे जे उरलेले आहे ते, आणि मग कुठला तरी एक पकडायचा. जसं इथं आपल्याला 4 सापडला ना,
4, 4च्या जवळ आहे हे, हा गोल आणि हा 5 जवळ आहे, हे दोन जर जवळ असेल तर हा विरुद्ध होईल ना, म्हणजे 4च्या विरुद्ध क्रॉस आला, 4च्या विरुद्ध x अर्थात क्रॉस आला. ओके, त्याला कटच करून टाकलं. मग उरलं काय, हा 5 उरला, हा गोल उरला, हा पॉईंट उरला आणि हा डार्कवाला गोल उरला. ओके, मग इथं कन्फर्म करण्यासाठी आपण गेलो, इथं गेलो आपण. पॉईंटच्या जवळ 5 आणि 4 आहे, पॉईंटच्या जवळ 5 आणि 4 म्हणजे पॉईंटच्या जवळ 5 आहे ना, पॉईंटच्या जवळ 5 आहे म्हणजे जवळ असणारा विरुद्ध येतो का, नाही, म्हणजे पॉईंटच्या निश्चित टक्के विरुद्ध हा आहे, म्हणून पॉईंटच्या विरुद्ध हा डॉटेडवाला गोल घेतला आपण. म्हणजे हा चालला गेला. मग शेवटी काय उरलं, या डार्क गोलच्या विरुद्ध 5 येतो, डार्क गोलच्या विरुद्ध 5 येतो. आणि आपल्याला विचारलं काय, हा पॉईंट विचारला, म्हणजे पॉईंटच्या विरुद्ध काय येणार आहे, डॉटेड गोल, म्हणजे डॉटेड गोल. बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. समजत नाही असं कसं समजत नाही, समान जोडे गिड्या काही शोधायचे नाही असंच लक्षात घ्या, कारण त्याच्यामध्ये कधी कधी कळत नाही. एवढं तर तुम्हाला कन्फर्म येणार आहे, एवढं तुम्हाला येत नाही, कसं काय येत नाही. ओके, पहा तुम्हाला पुन्हा समजून सांगतो, 10 वेळेस समजून सांगणार नाही. इथे पहिलं तुम्ही टार्गेट केलं, पहिलं तर तुम्हाला काय दिसू राहिलं, 5 दिसू राहिला, क्रॉस दिसू राहिला ना, हा गोल दिसू राहिला ना, हा डॉटेडचा गोल, हा डॉटेडचा गोल. विरुद्ध काय राहणार आहे याच्यावाल्या, हे 3 तुम्हाला पृष्ठभाग दिसू राहिले, त्याच्या विरुद्ध इकडचा हा पॉईंट असू शकतं, नाहीतर 4 असू शकते, नाहीतर मग हा असा गोल येऊ शकतो बघा, छोटासा असा डार्कवाला गोल. एवढं तर तुम्हाला कळतं ना. तर 5 क्रॉस आणि ह्या डॉटेड गोलच्या विरुद्ध हे आहे, एक 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 कन्फर्म करायचं. आता तुम्हाला इथं 4 पकडला, इथं 4 पकडलं, 4च्या जवळ काय आहे, डॉटेड गोल आहे आणि 5 आहे, 4च्या जवळ हा आणि हा 5 आहे. जवळ असणारा विरुद्ध असतो का, जवळ आहे तो घ्यायचा नाही, मग उरला काय हा, तर हा विरुद्ध आहे, म्हणून 4च्या विरुद्ध हा क्रॉस येणार आहे. एक तर कळलं की नाही, हो म्हणा, कळलं की नाही, यस. मग नंतर जातो, म्हणजे 4च्या विरुद्ध हा क्रॉस, म्हणजे हा चाललाच गेला. मग उरलं काय, हा उरला, नंतर हा डॉटेड उरला आणि इथे हा पॉईंट उरला आणि या ठिकाणी हा डार्क उरला. आता पुन्हा इकडेच पाना, कुठेही बघा, शोधा याला. आता 5च्या जवळ, फॉर एक्झाम्पल 5च्या जवळ आपण घेऊ, या 5च्या जवळ हा गोल आहे आणि हा 4 आहे. 5च्या जवळ हा पॉईंट आहे, 5च्या जवळ पॉईंट आहे, म्हणजे तो विरुद्ध येणार का, नाही, हा विरुद्ध येणार. मग हा तर विरुद्ध येईल 100%, म्हणून 5च्या विरुद्ध हा झालेला आहे, म्हणजे 5च्या विरुद्ध हा असा गोल झालेला आहे, डार्कवाला गोल, म्हणजे 5च्या विरुद्ध हाच आहे. तर मग उरलं काय, की ह्या डॉटच्या विरुद्ध काय उरलेला आहे, की हा डॉट उरलेला आहे. म्हणजे तुम्हाला जोड्या घ्या, हे घ्या, ते घ्या, याची काहीच गरज पडत नाही, कारण त्यावेळेस 10 वेळेस ते वेगवेगळे आपल्याला ट्रिक्स लक्षात ठेवावं लागतं. सर्वावर सोल्युशन म्हणजे हेच आहे. ओके, नाही तर मला ते पण सांगता आलं असतं. ठीक आहे, अशा पद्धतीने लक्षात घ्या. समजलं नाही का, अपोजिट घ्यायचे का, मग अपोजिटच घ्यायचे नाही तर विरुद्ध बाजूला. ओके, विरुद्ध बाजूला अगदी राईट आन्सर आहे. यस, समजलं. ऑनलाईन फीज किती आहे TIT बॅचची, TIT बॅचची 6000 रुपये फीज आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला 1000च्या टेस्ट सिरीज फ्री आहे, जॉईन करू शकता, कॉल करू शकता 7709119501. ओके, दॅट्स इट, क्लिअर. राईट आन्सर बघा. 15वा क्वेश्चन. आता तुम्ही विदिन सम सेकंडमध्ये याचा आन्सर आणू शकता. एकाच फासेच्या 4 अवस्था दाखवलेल्या आहे, तर 1 ठिपका असणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूवर किती ठिपके असतील, सगळंच आन्सर तुमचं निघू शकते. विदिन सम सेकंडमध्ये तुमचे आन्सर निघू शकते. चला करा टार्गेट. हे इथं काय आहे, 4 ठिपके आहे, इथे 6 ठिपके आहे, इथे 3 ठिपके आहे. विरुद्ध बाजूवर काय येणार आहे, 100%, 1 येणार आहे, 2 येणार आहे आणि 5 येणार आहे. कन्फर्म करायसाठी शोधा 5 याच्यातला कुठलाही शोधा, 4 शोधा, 4. ओके, 4च्या जवळ 1 आणि 3 इकडचे आहे, खालचेच फक्त 2 शोधायचे. ओके, इकडे जा, यस, इकडे जा, कुठेतरी जा, यस, इथं जा, 4 जा, 4 पकडले आपण, इथं 4 पकडले, यस सर, 4 पकडले, 4 सॉरी हे 4 पकडले, इथे 4 आहे, हे 5 होय आणि इथे 6 होय. 4च्या जवळ काय आहे रे, 5 आणि 6. 4च्या जवळ जर 5 आणि 6. ओके, एकतर ठिपके चुकले असू शकतात किंवा हे
4 6 आपल्याला विचारलेला आहे 1 विचारलेला आहे. सो इथे 3 जर आपण घेतले तर 3च्या जवळ 4 आणि 1 आहे. 4 6 3 4 6 3चा रेशो येणारच नाही. 6 तर येणारच आहे फास्ट. ओके 1च्या विरुद्ध 6. यस 1च्या विरुद्ध 6. 1च्या जवळ 2 आणि 3 आहे. 1च्या जवळ 2 आणि 3 नाही म्हणजे 1च्या विरुद्ध 4 किंवा 6 येऊ शकतं. ओके हे झालं. 1च्या जवळ काय आहे रे 2 आहे आणि 3 आहे. 1च्या जवळ काय आहे 2 आहे आणि 3 आहे म्हणून हा कटच केला. 1च्या जवळ 2 आणि 3 आहे म्हणजे 1च्या विरुद्ध काय येणार आहे 4 किंवा 6. विरुद्ध 4 किंवा 6. आता लक्षात घेऊ आपण 4 आणि 6 वर जाऊ. सपोज आता इथं 4 घेतले तर 4च्या जवळ 1 आणि 3 आहे. 4च्या जवळ 1 आहे म्हणते. इथं काय म्हणते 4च्या जवळ 1 आहे म्हणते. 4च्या जवळ 1 आहे म्हणजे 4च्या विरुद्ध 1. 4च्या जवळ 1 आहे म्हणते. 4च्या जवळ जर 1 असेल तर तो विरुद्ध असेल का नाही. 4च्या जवळ 1 आहे म्हणते तर तो विरुद्ध असेल का नाही. म्हणजेच हा कॅन्सल झाला. 1च्या विरुद्ध 6 येतो. कसाही विचार करा तुम्हाला त्याचं आन्सर येतं म्हणजे येतं 100%. ओके 1च्या विरुद्ध 6 आहे. सो फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. एक 4 5 3 इथे कुठेतरी काहीतरी जंपल झालेला आहे कारण की याच्यात काहीतरी ठिपके टाकण्यामध्ये चुकलेलं असेल. हा जो क्वेश्चन आहे आपण थोडासा थांबून देऊ कारण की 1च्या विरुद्ध 6 येतं. यस 1च्या विरुद्ध 6 येते आणि इथे कुठलं तरी एक हे झालेलं आहे मिस झालेलं आहे काहीतरी. सो 1च्या विरुद्ध 6 यायला पाहिजे मात्र ऑप्शनमध्ये तसं दिलेलं नाही. 1च्या विरुद्ध 5 दिलेलं आहे. 1च्या विरुद्ध 5 येत नाही पहिल्या याच्यावरून. ओके 1च्या विरुद्ध 6च येतं. 1च्या विरुद्ध 2 आणि हे बघा इथं दिलेलं आहे. असंही तुम्ही लक्षात घेऊ शकता. 1च्या विरुद्ध 2 आणि 3 कधी येणार नाही. 2 आणि 3 येणार नाही. ओके म्हणजे 2 3 तर निघून गेले. ओके आणि 1च्या विरुद्ध 3 आणि 4 नाही येणार आहे म्हणजे 4 सुद्धा येणार नाही. 3च्या विरुद्ध 4 सुद्धा येणार नाही. ओके हे ऑप्शनच चुकलेले आहे. सो ॲन्सर येतं 1च्या विरुद्ध 6. ओके ॲन्सर येतं 1च्या विरुद्ध 6. मग उरला 5 आणि 6. 5 बघूया आपण. 5 इकडे जाऊ. 5 इकडे जर गेला आपण ह्या इथं गेला. 5च्या जवळ 4 आणि 5च्या जवळ 1 आहे ते बघू. 5च्या जवळ 1. ओके तिथं कन्फर्म होत नाही तर ॲन्सर येतं 1च्या विरुद्ध 6 येतं. डायरेक्टली ॲन्सर 1च्या विरुद्ध 6 येतं. टायपिंग मिस्टेक आहे इथे. पुढे जाऊया. 1च्या विरुद्ध 6 लक्षात घ्या. ओके क्वेश्चन नंबर 16. कोणत्या वर्षी 2008ची दिनदर्शिका पुन्हा वापरली जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल यावर्षी 2022 आहे. 2000 ओके यस. आता कोणत्या वर्षी 2008ची दिनदर्शिका पुन्हा वापरली जाते. काय असतं काही वर्षानंतर जुनी दिनदर्शिका आपण डायरेक्टली वापरू शकतो. तुम्हाला जर वाटलं ना आता 2022ची तुम्ही कॅलेंडर घेतलेलं असेल काल निर्णय असो कुठे असो तुम्ही 2022चं कॅलेंडर घेतलेलं आहे. आता ते कॅलेंडर अर्थात दिनदर्शिका ती जर तुम्हाला पुन्हा वापरायची असेल फाडून फेकायची नाही तर ती 28 वर्षानंतर तुम्ही वापरू शकता. किती वर्षानंतर 28 वर्षानंतर वापरू शकता. म्हणजेच ती केव्हा वापरू शकता तर 2050 मध्ये वापरू शकता. 2050 मध्ये वापरू शकता. ओके या वर्षीची दिनदर्शिका फेकून द्यायची नाही. जर कन्फर्म असेल की 28 वर्ष आपण आहोत तर ती चुपचाप अशी ठेवून द्यायची आणि मग ते 28 वर्षानंतर वापरायची. म्हणजे ती वापरू शकता 2050 मध्ये. तसंच हे गणित आहे. कुठलं तरी एक वर्ष देण्यात येतं आणि त्या वर्षीची दिनदर्शिका पुढील कोणत्या वर्षी वापरली जाईल असं विचारलेले आहे. किंवा वापरलेली आहे असं जर विचारलं वापरलेली आहे तर मग वजा करावं लागेल. मात्र इथं +28 करावं लागेल. किती +28 म्हणजे 2036 मध्ये 2008ची दिनदर्शिका आपण त्याचा पुनर्वापर करू शकतो पुन्हा वापरू शकतो. ओके तर ॲन्सर येतं 2036. यस 2036 आहे. ओके खूप इझी क्वेश्चन आहे. मात्र हा जो क्वेश्चन आहे जर आपण कॅलेंडरचे पूर्ण टाईप्स केले नाही तर हा आपला निग्लेक्ट होऊ शकतो रे भाऊ. म्हणून तुम्हाला सांगतो की रियूज पुनर्वापर जर तुम्हाला दिनदर्शिका करायची असेल तर ती 28 वर्षांना पुनर्वापर होऊ शकते.
ओके. सो 28 लक्षात ठेवायचं. 4 7 28 लक्षात ठेवायचं. 4 7 28 लक्षात ठेवायचं. बेचूक 8 लक्षात ठेवायचं. बेचूक 8 म्हणजे 2 आणि 8. ओके. येस. क्वेश्चन नंबर 17. अगदी स्पीडमध्ये आन्सर द्यायचं, एकदमच सुपरफास्ट. येस. कोणत्या वर्षी 1989 ची दिनदर्शिका पुन्हा वापरली जाईल? येस. फास्ट फास्ट फास्ट. 28 28 प्लस 28 प्लस 28 प्लस 28. येस. प्लस 28 करा आणि अगदी अचूकतेने करा, कारण की त्या ठिकाणी प्लस 28 करताना 1 आणि 2चा फरक असतो जास्तीत जास्त. येस. आन्सर प्लीज गिव्ह द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 1989 ची दिनदर्शिका पुन्हा वापरली जाणार आहे. केव्हा वापरली जाणार आहे? 28 वर्षानंतर वापरली जाणार आहे. सो 28 8 9 17 हा चला 1 1 0 2. येस. 2017 ला वापरली जाणार आहे. 1989 प्लस 28 वर्षानंतर ती वापरल्या जाणार आहे, म्हणजे 2017 ला ती वापरल्या जाणार आहे. येस. 2017 ला ती वापरल्या जाणार आहे. दॅट्स इट. क्लिअर. देन 18वा क्वेश्चन. कोणत्या वर्षी 2021 ची दिनदर्शिका पुन्हा वापरली जाईल? मागच्या वर्षीची जर दिनदर्शिका तुमच्याकडे असेल तर ती तशीच जपून ठेवा. 28 वर्षानंतर ती वापरा. नेमकी ते कोणत्या वर्षी तुम्हाला कामात पडेल असा क्वेश्चन आहे. कोणत्या वर्षी 2021 ची दिनदर्शिका पुन्हा वापरली जाणार आहे? प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. प्लीज प्लीज फास्ट 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 फास्ट. येस. फास्टमध्ये आन्सर द्यायचा आहे. इट शुड बी व्हेरी इम्पॉर्टंट टू ॲड 28 इयर्स टू द गिवन इयर्स. दिलेल्या वर्षामध्ये 28 वर्षे ॲड करा. त्या वर्षीची दिनदर्शिका तुम्ही रियूज करू शकता, पुनर्वापर करू शकता, पुन्हा वापरू शकता. येस. सो 28 आपण घेतले तर इथं 9402 2049 मध्ये ती वापरू शकता. यावर्षी फेकून द्यायची नाही. येस. 2049 2049 2049 सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस. आता हा 19वा क्वेश्चन. ओके. तुम्हाला माहित असेल प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू एवढं लक्षात ठेवा. एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे जे गॉड किंवा गॉडेस असतात, मंदिरामध्ये एकतर गॉड असतो नाही तर गॉडेस असते, देव असते नाही तर देवी असते, म्हणजे देवी देवता असतात त्या मंदिरामध्ये. त्या ठिकाणी तुम्ही जर त्यांच्याकडे बघितलं तर तुम्हाला ज्या नावाने तो गॉड आहे त्याच नावाने दिसतो. ओके. म्हणजेच हनुमानजीच्या मंदिरामध्ये गेलात तर हनुमानजीच तुम्हाला दिसेल. इतर कोणत्या देवांच्या मंदिरामध्ये गेला तर तेच देव तुम्हाला दिसेल. म्हणजे त्यांची फेस व्हॅल्यू जैसे ते असते. काय असते? फेस व्हॅल्यू जैसे ते असते. लक्षात घ्या. फेस व्हॅल्यू जैसे ते असते. म्हणजेच कुठे जरी बघा ना, ह्या पेनाकडे जर बघितलं तर याची फेस व्हॅल्यू हा पेनच आहे. या हाताकडे बघितलं तर फेस व्हॅल्यू हातच आहे. हे 2 बोटं जर घेतले तर फेस व्हॅल्यू याची बोटच आहे. म्हणजेच फेस व्हॅल्यू 2 गोष्टी असतात, फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजेच दर्शनी किंमत. दर्शनी किंमत. आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत. स्थानिक किंमत. ओके. आता या ठिकाणी विचारलं काय? स्थानिक म्हणजे स्थानमूल्य. काय त्याला म्हटलं जाते? स्थानमूल्य. म्हणजेच एक शब्दशः लक्षात घ्या. स्थानिक किंमत. किंमत म्हणजे मूल्य, म्हणजे स्थानिक मूल्य. ओके. राईट आन्सर तर तुम्ही दिलं पण, परंतु तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने आहे याचं. स्थानिक मूल्य जर काढायचं असेल तर आपल्याला फक्त स्थानिक मूल्य विचारलेलं आहे. फेस व्हॅल्यू विचारलं का? फेस व्हॅल्यू जर असतं तर 7ची 7 आणि 5ची 5 आली असती. आता या ठिकाणी लक्षात घ्या कशाची विचारली बरं? 7 आणि 5ची. 7 आणि 5 म्हणजे हे याला काहीच महत्त्व नाही. 7 आणि 5 लक्षात घ्या. तर आता एक लक्षात घ्यायचं की हा जो इकडचा आहे ना, इकडचा जे काही असेल, फॉर एक्झाम्पल येस. अरे यार. ओके. या ठिकाणी फक्त एकच लक्षात ठेवायचा, हा 7 आहे तर हा 7 घ्यायचा. 7च्या पुढचा जो कोणता अंक असेल त्याला 0 करायचा, म्हणजे हा झाला 0. 7चे स्थानिक मूल्य झाले 70 आणि 5चे स्थानिक मूल्य याच्या डोक्यावर 5 आणि त्याच्या पुढचे हे 2 0 0 करायचे. 5चे स्थानिक मूल्य आहे 500.
आता त्या दोनमधील फरक विचारला म्हणून मोठी संख्या आपण वर घेतली. 5चे स्थानिक मूल्य 500 आणि हे 70, फक्त वजाबाकी करायची. 5चे स्थानिक मूल्य अर्थात त्याची प्लेस व्हॅल्यू ही 500 आहे. 4ची प्लेस व्हॅल्यू 7ची प्लेस व्हॅल्यू ही 70 आहे. ओके, असं जर बघितलं तर 5च्या समोरचे 5 0 कन्वर्ट करायचे 500 झाले, 7च्या पुढचे 7 0 करायचे 70 झाले. झालं नाही आन्सर. ओके, 430 फरक काय येणार आहे 430. 430 असं त्याचं राईट आन्सर येतं. खूपच इझी आहे, बघितल्याबरोबर सुद्धा आन्सर येतं. 5 आहे, हे उलटं सुलटं ते देऊ शकतात आपल्याला माइंड जंपल होण्यासाठी, कारण की त्यांनी 5 पुढे दिला, इकडे 5 पुढे आहे आणि 7 नंतर आहे, परंतु सांगताना मात्र 7 आणि 5 असं दिलं. माइंड थोडासा ब्लॉक करण्यासाठी असं असतं. आता हा जो 5 आहे, 5 म्हणजे 500 आणि 7 म्हणजे 70. 5 म्हणजे 500, 500 का की 5च्या पुढचे जे अंक असेल त्याला शून्यामध्ये कन्वर्ट करायचं. 5 म्हणजे 500 आणि 7 म्हणजे 7च्या पुढचे 4 म्हणजे शून्य करायचं, 7 म्हणजे 70. 500 वजा 70 म्हणजे 430. असं कॅल्क्युलेशन न करता डायरेक्टली माइंड कॅल्क्युलेशनने तुम्हाला आन्सर येते. ओके, 430. यस, 19वा क्वेश्चन. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर. फास्टपणे तुम्ही राईट आन्सर देऊ शकता, खूप फास्टपणे देऊ शकता. आता तीच व्हॅल्यू नाही, थोडीशी व्हॅल्यू बदललेली आहे, कारण त्याची प्लेस बदललेली आहे. कशाची प्लेस बदलली? 7ची तीच प्लेस आहे. 7ची काय आहे तर तीच प्लेस आहे, 70 होणार. या समोरचा शून्य कन्वर्ट करायचं. मात्र 5ची प्लेस बदललेली आहे, 5ची प्लेस झालेली आहे 5च्या पुढे 1 2 3 0. ओके, आत्ता अशी वजाबाकी करावं लागेल. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, आता या 0 घ्या, या ठिकाणी 3 घ्या, या ठिकाणी 9 घ्या आणि या ठिकाणी 4 घ्या. 4930. 4930. काही मुलं 4030 देण्याची दाट शक्यता असते, दाट शक्यता राहते 4030 देण्याची, आणि दिलं सुद्धा 4030 एकाने. ओके, म्हणून त्यांनी ऑप्शन हे प्रथम दर्शनी 4030 आणलेलं आहे. ओके, इथं दोन ऑप्शन सारखे झाले. इथं तुम्ही येस, इथे 8 करा. 4030 4030, इथे आपण 5030 करूया. येस, म्हणजे आन्सर काय येणार आहे 4930. 4930 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 21. 7542 या संख्येमध्ये 7 आणि 5च्या स्थानिक मूल्यातील फरक किती? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 and 5? 7 and 5. आता 7ची पोझिशन जशी ती झालेली आहे, 5ची पोझिशन मात्र थोडीशी बदललेली आहे. 5 गेलेला आहे शतक स्थानावर आणि 7 आहे हजाराव्या स्थानावर. ओके, यस 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 यस, खूप इझी आहे रे मित्र. इथे 7 आहे तर 7 लिहून घेतले, समोरचे सगळे शून्य घेतले, 0 0 0. आणि हा 5 आहे, 5च दिलेला आहे. 5 मात्र या ठिकाणी 5 म्हणजे 500 वजा केले. सो राईट आन्सर येतं 0 0 5, इथे येतं 6. 6500 तुमचं राईट आन्सर आलेलं असेल. अशी जे व्हॅल्यू 4 अंकी आहे तशी 5 अंकी 6 अंकी 7 अंकी काही देऊ शकतं. आणि या ठिकाणी जर याच्यामध्ये 2 2 7 असले तर 7च देऊ शकतात. इथे वेगवेगळ्या व्हॅल्यूज अशा काढायला आपल्याला येऊ शकतात. आणि खूपच इझी आहे, कारण की स्थानिक संख्या आणि दर्शनी संख्येच्या संदर्भातील अगदी सोपा हा टाईप्स आहे. याच्यापेक्षा टाईप्स असे सगळेच टाईप्स आपण घेणार आहोत, मात्र एक 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 करत सुपर 30मध्ये ते आपण क्लिअर करत जाणार आहोत. ओके, क्लिअर झालं. देन 6500 आपलं राईट आन्सर आलेलं होतं. बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. देन 22वा क्वेश्चन. 22व्या क्वेश्चनमध्ये आपल्याला गुणाकार करायचा आहे. जर तुम्ही 9 9 9 ने गुणाकार केला तर निश्चितचपणे तुम्हाला वेळ लागणार आहे. तो वेळ वाचवण्यासाठी मी तुम्हाला काय सांगतो ते लक्षात घ्या. काय करायचं आपल्याला, हे जे गुणिले 9 9 9 9 आहे याला डायरेक्टली 0 0 0 म्हणायचे. 0 0 0 म्हणजे आपलं आलं असं 5 0 1 आणि हे 3 0. 3 9 म्हणजे 3 0, 4 9 म्हणजे 4 0, 5 9 म्हणजे 5 0. जेवढे 9 असेल तेवढे 0 अटॅच करून टाकायचे आणि हीच संख्या याच्यामधून वजा करायची. म्हणजे मागून त्याला हे 1501 लिहायचे, वजा करायचे. गुणिलाचं वजा करा आणि डायरेक्ट राईट आन्सर आला. 10तून 1 गेला 9 राहिले, हातचा 1. 10तून 1 गेला 9 राहिले, हातचा 1. 10तून 6 गेले 4 राहिले, हातचा 1. 1तून 2 जात नाही, 11तून 2 गेले 9 राहिले, हातचा 1. 10तून 1 गेला 9 राहिले, हातचा 1. 4तून 1 गेला, 5तून 1 गेला 4 राहिले आणि 1 येते. म्हणजेच 1,49,000 सॉरी 14,99,499, 14,99,499, 14,99,499 असं तुमचा राईट आन्सर आलेला आहे.
ओके, काय केलं आपण, जेवढे 9 होते तेवढे अटॅच केले, म्हणजे 3 शून्य, हे 9चे हे 3 शून्य घेतले. देन तीच जी संख्या आहे त्याच्यामध्ये वजा केली आणि डायरेक्ट राईट आन्सर आलेला आहे 1499,499. 1499,499. पहिल्या ह्याच्यातच आहे 1499,499. फर्स्ट इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 23वा क्वेश्चन बघा. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सुपरफास्ट तुम्ही आन्सर काढू शकता, एवढ्याच सुपरफास्ट काढा, चुकलं तरी चालतं, मात्र प्रथम दर्शनी ते राईटच येत असतं. पहिल्या ट्रॅकमध्ये ते अगदीच राईट असं आन्सर येतं. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. इट्स व्हेरी इझी. अशाच पद्धतीने TIT मध्ये प्रश्न विचारले जाणार आहे, जे की 2 तासाचा जर वेळ दिला तर निश्चितचपणे प्रश्नाचं स्वरूप सोपं राहणार आहे. मात्र ते आपल्याला विथ ट्रिक्सने, विथ स्मार्ट ट्रिक्सने, विथ शॉर्टने जर काढलं तर तेव्हाच तुम्हाला तो वेळ पुरणार आहे. आणि त्याच्यावेळी ट्रायल मी उद्या हाफ पेपरची घेणार आहे. 100 प्रश्न तुम्हाला फक्त एका तासात सोडवायचे आहे. व्हिज्युअली सोडवा, कसे सोडवा, मी तर म्हणतो पाऊण तासातच तुमची सोडवल्या जाण्याची दाट शक्यता आहे. ओके, चालेल. म्हणजे या ठिकाणी काय घेतलं, 7 8 2 5 0 0 0 3 शून्याहून 3 शून्य आणि हे 7 8 2 5 वजाबाकी करा. ॲन्सर तुमचा आलेलं सुद्धा आहे. इथे 5 झाले, इथे 1 घेतला, इथे 7 झाले, इथे 1 घेतला, इथे 1 घेतला, इथे 1 घेतला, इथे 7 घेतले, इथे 1 घेतला, 1 घेतला, 8 घेतले, 7 घेतले. 78 17 17 5. 78 17 17 5. येस, 78 17 17 5. 78 17 17 5. अर्थातच काय की 78,17,175. 78,17,175. 78,17,175 असं सर्वांचं राईट अँड राईट आन्सर आलेलं आहे. ओके, 78,17,017. 78,17,175. ओके, म्हणजेच डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 24वा क्वेश्चन घ्या. फास्ट, सुपरफास्ट, अगदी सुपरफास्ट आन्सर काढा. चुकलं तरी चालतं, परंतु प्रथम दर्शनी आन्सर राईट आणण्याचा प्रयत्न करायचा. विथ कॉन्सन्ट्रेट न करा. विथ कॉन्सन्ट्रेट कशासाठी तुम्हाला सांगतो की डायरेक्टली 9 5 3 5 0 0 0 9 5 3 5. ओके, कॅल्क्युलेशन माइंडमध्ये द्या. 10तून 5 गेले 5 राहिले. हातचा 1 इथे दिले 4 झाले, म्हणजे इथे 4 झाले, इथं 6 झाले. ओके, हातचा 1 इथे दिला तर इथे 4 झाले. ओके ओके, यस, हातचा इथे दिला तर इथे 5 झाले, हातचा इथे दिला तर 2 झाले, 5 आणि 9. यस, फास्ट फास्ट फास्ट, सुपरफास्ट जर तुम्ही आणत असाल तर निश्चितचपणे 2 तासामध्ये तुम्हाला पेपर कव्हर होणार आहे. नाही तर पेपरची हे सोडून द्यायची. 2 तासामध्ये पेपर कव्हर होण्यासाठी हे सगळं चालू आहे. बाकीचं ते तर तुम्हाला येतेच रे. हे किती सोपं क्वेश्चन आहे. ह्या गुणाकार कोणाला येणार नाही, परंतु तोच जर गुणाकार तुम्ही 9 9 9 गुणीला करत गेला तर निश्चितचपणे तो त्याला वेळ लागणार आहे. येणार तर राईट, मात्र वेळ लागणार आहे. जर तो वेळेच्या आधी जर नाही आला तर तो प्रश्न आपला नाही राहणार, तो गेला तो प्रश्न. ओके, 95 25 465. 95 25 465. 95 25 465. 465 665 नाही, 465 465 465. ओके, 95 25 465. 95 15 नाही, 95 25 465. सेकंड आन्सर राईट आहे. ओके, बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, यस, पुढे जाऊया. 25वा क्वेश्चन बघा. आता महत्वाचं आहे, खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक शोधायचा. कधी कधी सर्वात मोठा अपूर्णांक शोधायला विचारलं जातं, कधी कधी लहान अपूर्णांक शोधायला विचारले जातात. ओके, आता या ठिकाणी बघा, हे 2 अपूर्णांक आहे. ABCD 4 ऑप्शन असेल, C आणि Dचं ऑप्शन मी तुम्हाला दाखवलेलं नाही. मात्र A आणि B मध्येच आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. ओके, कसं कंपॅरिझन करायचं याच्यामध्ये A आणि B मध्ये, तर यामध्ये A आणि B ऑप्शन घ्यायचे, कारण ऑप्शनवर ते काढावं लागेल आपल्याला. येस, तर हा जो B आहे हा कट करायचा आणि इथं लिहायचा 12 23. एक तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो की तुम्ही भाग देण्याचा प्रयत्न करू नका अशा याच्यामध्ये. नाही तर काही विद्यार्थी काय करणार, 55 भागिले असे करतात, 55 भागिले 98. बस झालं, ते संपला, तो विषय संपला. याच्यामुळे खूप वेळ लागणार आहे. हे करायचं नाही. काही मुलं हुशार असतात, मात्र ते तिथे तिथं करतात, 55ला 0 लावतात, मग भाग देण्याचा प्रयत्न करतात. हां, इथे 100 1 100 5 5 4चा भाग जातो, 4चा भाग जातो. असं पण सुद्धा करायचं नाही, नाहीच करायचं. मी काय सांगतो ते लक्षात घ्या फक्त, कारण ते जर केलं तर निश्चितचपणे राईट आन्सर येणार नाही. इथे 12 हे कट करायचे, 12 ने 23 असं करायचं. आणि हा असा आडवा गुणाकार करायचा. आडवा गुणाकार कसा आहे करा, पण करा. नाही 12चा पाढा येत असेल तर 2चा पाढा म्हणा, काही म्हणा काही म्हणा काही म्हणा.
ओके, जर समजा आपल्याला 12चा पाडा नाही आला तर 8चा म्हणू शकता. 8 1 8, 8 2 16, 6 आले. हातचा 1 आला. 8 1 8, 8 आणि 1 9, किंवा 12 8 96 होतात. ओके, 12 8 96 होतात. 12 8 96 लिहून घेतले. 12 9 108. 12 9 108 होतात. सो इथे क्रॉस केला आणि 108 आपण इथे लिहिले. 6 9 8 17, हातचा 1 म्हणजेच 1 आणि इथे 1. 1176 इकडच्या साईडला आले, कारण असा गुणाकार इकडे करायचा आहे, तोच गुणाकार इकडे करायचा आहे. ओके, 23 पंच 23 10 130 होतात. तर 123च्या निम्मे किती होतात? 230च्या निम्मे किती होतात? नाही झालं रे आपल्याला तर 5चा गुणाकार करायचा. 5 तरी किती? 15. या 5 ने 23 गुणाचा. 5 तरी किती? 15. उरला किती? 1. 5 2 किती? 10. 10 आणि 11. 230च्या निम्मे 115 होईल ना, म्हणजे 23 पंच 115, पुन्हा 23 पंच 115. ओके, म्हणजे 5 6 2 1 1265 तिकडे आले. बघा ना, 1265 तिकडे आले. इकडे किती आले? 1176. 1265 तिकडे आले, तिकडे आले ना 1265. मोठा विचारला तर मोठा घ्या ना. हा मोठा घ्या तर हा घ्या लागेल ना आपल्याला. 55 98. 55 डिवायडेड बाय 98 आणि 12 डिवायडेड बाय 23, याच्यामध्ये मोठा कोणता झाला? तर हा झाला 55 98. कारण असा गुणाकार केला तर 1176 आलं. हे 1176 याचे लक्षात घ्यायचे. असा गुणाकार केला तर 1265 आले. 1265 पहिल्या पूर्णांकाचे लक्षात घ्यायचे. 1265 मोठा आहे म्हणून 55/98 मोठा आहे. 55/98 मोठा आहे. यस, आता दाखवते पुढचे दोन. ओके, या ठिकाणी आता हा कट झाला 55/98 वाले. आता खालच्याशी तसंच करायचं. आता हा जो 37/72 आहे तो इथे नेऊन ठेवायचा आणि गुणाकारच करायचा मित्रांनो. भाग देऊ नका, कारण भाग द्यायला गेलात तर निश्चितचपणे चुकण्याची शक्यता आहे, कारण विथ पॉईंटचा फरक असतो. ओके, आता इथं नाही चला हे तर 7 गुणाकार करा. असा गुणाकार करावा लागतो ना आपल्याला. 7 गुणाकार करा. 7 7 49, 4 आले. 7 3 21, 21 ना 4 25, म्हणजे इथं आले. आता 7 झाला. आता 5 गुणाकार करा. 5 7 35, 35 म्हणजे 5, हातचे 3 आले. आणि 5 3 15, 15 आणि 3 18, 18 घेतले. इथं आले 5, इथं आला 0, इथं आला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11, इथं 1, म्हणजे 2105 या ठिकाणी आले गुणाकाराच्या स्वरूपात. 57 गुणिले 37. तुमचा गुणाकार जेवढा सुपरफास्ट असेल तेवढं तुमचा लॅन्सर लवकर निघेल, कारण की 3 गुणाकार करावे लागतात फटाफट फटाफट फटाफट, आणि त्याच्यामध्ये चुकलं पण नाही पाहिजे. 2105. येस, तुमचं राईट आन्सर आलेलं पण आहे. ओके, मला माहीत आहे. देन आपण इकडे सुद्धा असा गुणाकार करायचा. कशाने गुणाकार करा? 2 ने गुणाकार केला तर 29च्या दुप्पट 58 होतात. 29च्या दुप्पट काय होतात? 58 होतात. नंतर क्रॉस दिला आपण. 7 7 9 63, 6 आले हातचे. 7 2 14, 14 आणि 6 20 होतात. इथं घेतले 20. सो इथं 8 घेतला, 8 घेतला, 0 घेतला, 2 घेतला. 2088 तिकडे आले रे, आणि इकडे आले 2005. म्हणजे 2005 37/72 होते, म्हणजे हा येणार नाही, हा आला मोठा. नाही सॉरी, 2088 बद्दल. 2088 हा लहान आहे, हा मोठा आहे, हा, म्हणून हा घ्यायचा 37/72. ओके, म्हणजे तुम्हाला कळलं. म्हणजे आता सांगण्याचा उद्देश काय आहे बघा, की या ठिकाणी कोणकोणते 2 घेतले आपण. पहिल्या याच्यातला हा कट झाला आणि दुसऱ्या याच्यातला हा कट झाला. आता हे 2 पहिल्या याच्यातला हा मोठा झाला आणि दुसऱ्या याच्यातला हा मोठा झाला. आता ह्या 2ची फाईट लावायची आणि फास्ट करायचं. 55/98 आणि 37/72. काही मुलं काय करतात, याच्यामधला बेस बघतात, सारखा आहे का, मोठा आहे का, हे आहे का, ते आहे का, आणि त्याच्यावरून ट्रिक्स लावण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्या विचारामध्ये तर आपल्याला गणित निघू शकतं. कॅल्क्युलेशन जर तुमचं फास्ट असेल तर गुणाकाराचं, नाही तर तो केव्हा विचार करावा लागतं, जर बेस जर सगळ्यांचे सारखे असेल, 17 17 17 17, 50 50 50 50, किंवा त्याचा अंश जर सारखा असेल, त्यावेळेस ते ट्रिक्स लागतात. यावेळेस या पद्धतीनेच करा, या शॉर्टनेच करा. आपण पर्यायी उपाय त्याच्यामध्ये केलेला आहे. भाग न करता गुणाकाराच्या स्वरूपात आपण लहान मोठा शोधलेला आहे. मोठं गणित जरी आहे तरी सुद्धा आपल्याला लक्षात येतं. आता तर ते लगेच या 2 पैकी 1 काढला, या 2 पैकी 1 काढला, मोठा विचारला, मोठा काढला, लहान असतात लहान घेतला असता, आणि मग इथून गुणाकार करा आणि सुपरफास्ट गुणाकार करा. बघा
इथे 55 दुप्पट 110 झालं. असं करतात तुम्ही. 55 दुप्पट 110 हे 2 संपला. 7 5 35 35 म्हणजे 3 7 5 35 म्हणजे 3 38 असं म्हणायचं 38. आता इथं 0 6 9 3 3060 झाले. असे 3960 झाले. आता असं पण करा. 8 न भाग द्या. 8 7 56 5 8 3 24 24 न 5 29 क्रॉस दिला. 8 संपले. 9 7 63 3 6 ल्याचे 9 3 27 27 आणि 6 33 होतात. हे पात्र तुम्हाला लक्षात आलं पाहिजे फटाफट. 6 इथे 2 हातचा आला 1 2 3 5 आणि 1 6 आणि हा 3 3626 इकडे आले. इकडे आले 3626 म्हणजे 37 72 चे 3626 आले आणि 55/98 चे आले 3960. म्हणजे 3626 पेक्षा 3960 मोठे आहे. म्हणजे 55/98 हा सर्वांपेक्षा मोठा आहे. म्हणून राईट आन्सर आहे ए. ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, येस. काय रे कमेंट? ओके. मोठा अपूर्णांक. आणि तुम्ही जर म्हणत असाल की हा मोठा अपूर्णांक दिसला म्हणून असं आलं, असंही नसते भाऊ. बरेचसे जण खूप असे विचार करतात. प्रत्येक जण आपली नवीन काहीतरी ट्रिक्स काहीतरी आणण्याचा प्रयत्न करतात आणि तेच घेऊन मिरवतात. त्याच्यामध्ये 72 शिक्षक लोक पण आहे आणि काही रायटर पण आहेत, काही पण आहे. प्रत्येक जण आपापलं शोधतात. परंतु काय असतं की ट्रिक्स तर ती तयार होतेच. प्रत्येकाने काढलेले ट्रिक्सचं स्वागतच असतं आणि प्रत्येकाने काढलेले ट्रिक्स हे उत्तमच असते. मात्र काय असतं की त्याच्यामध्ये थोडंसं हे असतं. कारण अशा प्रकारचे लहान अपूर्णांक मोठे अपूर्णांक याच्यामध्ये अशी गोष्ट आहे मित्रांनो की तुम्हाला ह्या दोनचं कंपॅरिझन करावं लागेल. खालच्या दोनचं कंपॅरिझन करावं लागेल तेव्हा कुठे त्याच्यावर आन्सर येणार आहे. ट्रिक्स कुठे लागतात? जर छेद सारखा असेल त्यावेळेस, ज्यावेळेस अंश सारखा असेल त्यावेळेस ट्रिक्स लागतात. अशा ट्रिक्स लागतात. आणि दुसरी ट्रिक्स जी आपण शोधतो की याच्यातला मोठा आहे म्हणून मोठा येतो का, लहान आहे असला तर लहान येतो का, असं कधी नसते. मोठा हा मोठाच नसतो. इथं आलं मोठा आहे तर मोठा आलं, नंतर ते येणार नाही. ठीक आहे. ओके. 26वा क्वेश्चन. यस, चला काढा. याच्यापैकी या दोनपैकी एक काढा. फास्ट काढा. फास्ट. 54/97 13/23 या दोनपैकी एक तुम्ही हे काढायचं आहे. खालीपैकी सर्वात मोठा अपूर्णांक शोधा. खालीपैकी सर्वात मोठा अपूर्णांक शोधा. ओके. या दोनपैकी एक अपूर्णांक शोधायचा आहे. खूप इझी येतं. ओके. यस, सुपरफास्ट. या ठिकाणी 13 23. ओके. 7 3 किती 7 3 किती 21 2 आले हातचे. 7 1 6 7 2 9 13 7 91 केलं तरी चालतं. 9 9 3 27 2 9 1 9 9 2 11. ओके आलं. 1 6 2 1 1261 आले गुणाकार. आणि इकडचा गुणाकार तेवढ्या स्पीडनं करा. ओके. 3 3 चूक किती 12 हातचा आला 1 3 चूक 12 3 बाची 15 आणि 1 16 क्रॉस केला. नंतर 2 2 चूक 8 2 पंचे 10 म्हणजे 2 8 आणि 6 14 2 1 1242. ओके. 1242. आता 1242 याचे आले आणि 13 23 याचे आले म्हणजे 1262. हा मोठा येणार आहे. यस, पुढे चला. आता यस, आता याचा बघा. याचा आला हा कटला, हा मोठा आला. आता या दोनपैकी एक 31 60. ओके. 31 60 गुणाकारच करा, नाही तर 1 मार्क्स हातातला चालला जाईल. ओके. इथे sin 3 18 म्हणजे 1800. इकडे आले 1800. ओके. 1800. 7 1 7 7 3 21 5 5 1 5 5 3 15 7 6 7 1 1767. 1767 हे लहान येतात, हे लहान येतात, मोठे येतात हे म्हणजे 30 57. आता इकडचा हा मोठा आला 13 23 आणि इकडचा मोठा आला हा, कारण 1800 आहे 30 57. आता याच्यावरून तुम्ही ठरवा कोणता मोठा येतो. तर आता 0 याचा गुणाकार करा. 0चा 0 घेतला 3 3 9 3 2 6 690 या ठिकाणी आले इकडे. आता या ठिकाणी 13 7 91 9 आले 13 7 91. ओके. 13 पंचे 65. इथे 1 आला, इथे 4 आला, इथे 1 आला 741. या ठिकाणी 741 आले आणि या ठिकाणी 690 आले. मोठा कोणता 13 23.
मोठा कोणता? 1323. मोठा 1323 ना रे. हां, त्याच्या आधीचा 3057 तुम्ही सांगत. आधीचा 3057 राईट आहे. आता 3057 आणि 1323 याचं कंपॅरिझन करा आणि फास्टपैकी राईट आन्सर तुम्ही बी आणू शकता. ओके, यस, बी आणू शकता. यस 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 यस. फायनल आन्सर 1323. यस, फायनल आन्सर येतं 1323. ओके, राईट आहे. क्वेश्चन नंबर 27 हवा. याच्यामध्ये तुम्ही आता दोन याचं कंपॅरिझन करा. फास्ट फास्ट फास्ट. यस, सुपर फास्ट. यस यस. ज्ञानेश्वर आहे, चाणक्य आहे, स्वाती आहे, दिनेश आहे, सारिका आहे, पूनम आहे, दिलीप आहे, भारती आहे. सगळ्यांचेच आभार मानतो कारण की तुम्ही शेवटपर्यंत क्लासला टिकून आहात. ओके, यस. आता या दोनपैकी एक आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, या ठिकाणी 32 आहे आणि या ठिकाणी 61 आहे. ओके, 7 दोन्ही किती? 7 दोन्ही 14 असा गुणाकार करा. 7 दोन्ही 14, हातचा 1 आला. 7 त्रिक 21 ने 1 22. नंतर क्रॉस करा. 7 संपले. 9 दोन्ही 18, 8 हातचा 1 आला. 9 त्रिक 27 ने 1 28. म्हणजे इथं 4 0, इथं 1 झाला. 8 2 आणि 1 11, इथे येतं 3. 3104 इकडे गुणाकार येतो. तसाच गुणाकार तिकडे करा. 51 ने 1 51 येतं. 51 घेतले, 1 संपला आणि 6 1 6, 6 1 6, 6 पंचे 30. ओके, 1 1 1 3, 3111 या ठिकाणी येतं. 3111 हे 3104 पेक्षा मोठे आहे म्हणून मोठा आला 5197. आला का 5197? प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर. फास्टपणे राईट आन्सर द्या. 5197 मोठा येतो की 3261 मोठा येतो तेव्हाच आपण पुढे जाणार आहोत. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 5197 मोठा आहे की 3261 मोठा आहे? यस यस. ओके, चालेल चालेल चालेल. 5197 मोठा आहे. 5197 मोठा आहे म्हणजेच ए हा राईट येतं. ए हा आलेला आहे. ओके, आता सी आणि डीचा गुणाकार करा. 5197 हे आलेला आहे, हा क्रॉस झाला. आता या ठिकाणी याला सुद्धा 41 73 घ्या. ओके, चला घ्या. याच्यावर 10 क्वेश्चन्स येणार आहे आणि तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही टेस्ट सोडवणार त्यावेळेस तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने इथं कॅल्क्युलेशन करावं लागतं. कारण की 100 क्वेश्चनसाठी फक्त 1 तास देणार आहोत आणि तसंही तुम्हाला 100 क्वेश्चनसाठी 1 तास मिळणार आहे म्हणून आपण 100 क्वेश्चनची उद्या टेस्ट घेणार आहोत. ओके ओके. आता या ठिकाणी जर म्हटलं तर 9 9 1 9, 9 चूक किती? 36. ओके, 5 5 1 5, 5 चूक किती? 20. 9 1 4 2, 2419 या ठिकाणी आले. असा गुणाकार. आता असा गुणाकार करा. असा 3 2 किती? 6, 3 3 किती? 9, 3 संपला. 7 2 किती? 14 आणि 7 3 किती? 21, 21 ने 1 22 घेतले. 6 9 4 13, 3 2, 2336 तिकडच्या ठिकाणी आहे. 3249च्या कडे 2336 आले आणि 41/73 कडे 2419 आले. निश्चितचपणे 2336 पेक्षा 2419 मोठे आहे म्हणजे हा मोठा झाला. आता 51/97 आणि हा मोठा आहे म्हणजे हा 41/73 याचा गुणाकार करा. खूप इझी आहे. 4 असा गुणाकार करा. 7 1 7, हातचाला काहीच नाही. 7 चूक 28. ओके, 7 संपला. 9 1 9, 9 चूक 36. ओके, 7 7 इथे 6 2 8 1 9 आणि इथं 3, 3977 आले मित्रांनो इकडे. आता इकडे सुद्धा तसंच काढा. 3 1 3 आणि 3 बाची 15 झालं. 7 1 7 1 7, 7 बाचा 35. 3 7 आणि 5 12, हातचाला 1 इथं 7 आणि 1 इथं 3. गुणाकार करण्यासाठी खूप चांगली मेथड आहे. आपला गुणाकार सुद्धा याच्यातून फास्ट येतो. आपल्या गुणाकाराची रिव्हिजन होते आणि आपला गुणाकाराचं उपयोजन सुद्धा इथं होतं म्हणून गुणाकारच करा. इकडे 3723 आले आणि इकडे 3977 आले. निश्चितचपणे 41/73 हा सर्वात मोठा आहे. आता मला सांगा रे, 41/73 हा सर्वात मोठा आला. आता याच्यामध्ये दिसणारा मोठा कोणता दिसतो? हा मोठा दिसतो ये. परंतु तसं झालं का? नाही. ओके, तसं नाही. कुठलंच काही नाही. फक्त तुम्ही गुणाकार करा तेव्हाच तुमचं राईट आन्सर येतं. कुठल्याही प्रकारची ट्रिक्स वापरू नका याच्यामध्ये. हेच ट्रिक्स आहे खऱ्या अर्थानं.
हाच शॉर्ट आहे. आपण पर्यायी मार्ग काढलेला अगदी शॉर्टपणे काढलेला आहे. त्याचं स्वरूप चेंज करून दिलेलं आहे. भागाकाराच्या ऐवजी जर गुणाकार तुम्ही केलेला असाल तर निश्चितचपणे तुमचा राईट आन्सर विदिन सम सेकंडमध्ये येतं. कारण या ठिकाणी मोठमोठ्या व्हॅल्यूज असतात. त्या मोठमोठ्याला याचा भाग देणे आपल्याला शक्य नसतं. त्यावेळेस गुणाकार हा त्यातून पर्यायी मार्ग असतो. सो डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 28वा क्वेश्चन. ओके, आता या ठिकाणी अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. 25/25 मायनस 24/24 डिवायडेड बाय 49. आता काही फॉर्म्युले तुम्हाला माहीत पाहिजे. फॉर्म्युला एक असतो, फॉर्म्युली अनेक असतात. फॉर्म्युल्याचं अनेक वचन फॉर्म्युली होते. ओके, झालं, हे झाला इंग्लिशचा प्रश्न. मात्र काही फॉर्म्युले तुम्हाला माहीत पाहिजे. जसा फॉर्म्युला या ठिकाणी आहे, हे 25/25 आहे. ए इक्वल टू जर 25 घेतले आणि बी इक्वल टू जर 24 घेतले तर ए गुणिला ए होतं, ए गुणिला ए मायनस बी गुणिला बी होते. डिवायडेड बाय हा काय होय रे 49. हा 25 आणि 24ची बेरीज होईल. 25 आणि 24ची बेरीज म्हणजे 49 होते. म्हणजेच इथं ए प्लस बी होते. आता फॉर्म्युला काय सांगते? फॉर्म्युला बघा, काही फॉर्म्युले याच्यामध्ये दडलेले असते आणि याचं जे उत्तर आहे ना विदिन सम सेकंदमध्येच निघते. मात्र फॉर्म्युला कोणता अटॅच होतं हे आपल्याला आधी माहीत तरी पाहिजे. आता कसं होतं, हा झाला एचा वर्ग झाला मायनस हा झाला बीचा वर्ग डिवायडेड बाय हे झाला ए प्लस बी. आता याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, एचा स्क्वेअर आणि बीचा स्क्वेअर याच्यामध्ये जर वजाबाकी करायची असेल तर ए प्लस बी इंटू ए मायनस बी होत असते. म्हणजे हे जे आहे ना रे, हे याचं काय होणार आहे, ए प्लस बी इंटू ए मायनस बी होते. आणि खालचा जैसे ते आपण घेतो. म्हणजेच हा ए प्लस बी आणि ए प्लस बी कटतो आणि शेवटी काय राहतो, ए मायनस बी. म्हणजेच शेवटी ए मायनस बी राहतो. कारण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी इंटू ए मायनस बी. हा खालचा ए प्लस बी असतो. म्हणजेच हा जो आहे ना हा ए प्लस बी आणि इकडे ए मायनस बीच्या स्वरूपात जातो. कारण हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतो म्हणून. आणि हा काय असतो, खऱ्या अर्थाने ए प्लस बी असते. ए प्लस बी कॅन्सल होते. फक्त आपल्याला काय करायचं असतं, ए मायनस बी काढायचं असतं. ए म्हणजे इथं 25 आहे आणि बी म्हणजे इथं 24 आहे. म्हणजे 25 वजा 24 म्हणजे ए कॅन्सल येतं. अशा प्रकारचं जर क्वेश्चन आलेला असेल तर तो पूर्णतः कशाशी रिलेटेड असतो, फॉर्म्युलाशी रिलेटेड असतो. कोणता फॉर्म्युला? हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी इंटू ए मायनस बी शी रिलेटेड असतं. अशा वेळेस सगळं निग्लेक्ट करायचं आणि फक्त एवढ्याशी वजाबाकी करायची. 25 वजा 24 म्हणजे इक्वल टू 1. एकच त्याचं राईट आन्सर येतं. ओके, एकच राईट आन्सर येते. येस, डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस. आता तर खूप इझी जाणार आहे तुम्हाला. सांगा लवकर फास्ट. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू 28. बघा 15 + 13 म्हणजे 28 आले. 15 × 15 आणि 13 × 13 करत बसू नका. काही मुलं काय करणार आहे, 15 × 15 म्हणजे तशाने आन्सर येतं. येत नाही असं नाही, त्यानं सुद्धा आन्सर येतं. 15 × 15 म्हणजे 225. 13 × 13 म्हणजे 169. 225 मधून 169 काढा, त्याला डिवायडेड बाय 28 करा, तसंही आन्सर येतं. परंतु इथं सोप्या व्हॅल्यू दिलेल्या आहे, तिथं कठीण व्हॅल्यू दिल्याची शक्यता राहतं. ओके, सो राईट आन्सर तुमच्या पुढेच आहे. फास्टपणे तुम्ही बघितल्याबरोबर आन्सर देऊ शकता. कारण की याचं राईट आन्सर येतं फक्त आणि फक्त एवढंच. परंतु बी केअरफुल करायचं. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे का मायनस आहे का ते बघायचं, तेव्हाच त्याचा राईट आन्सर द्यायचं 2. ओके, येस 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 येस. अँड लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सेशन. लास्ट क्वेश्चन आहे इथे जो असून तो लास्टवाला आहे. 27 × 27 मायनस 24 × 24 डिवायडेड बाय 51. बघा तिथं 27 आणि 24ची बेरीज आहे. म्हणजे इथे ए प्लस बीच्या स्वरूपात दिलेलं आहे. इकडे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या स्वरूपात दिलेला आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर पुन्हा सांगतो म्हणजे तुमचावाला शेवटी कन्फर्म होणार आहे. हा ए स्क्वेअरमध्ये आहे. ए स्क्वेअर मायनस हा बीच्या स्वरूपात आहे म्हणून बी स्क्वेअर डिवायडेड बाय हा या दोनची बेरीज आहे म्हणून ए प्लस बी. तुम्हाला माहीत आहे याचं फॉर्म्युल्याचं उत्तर काय येतं. याचं फॉर्म्युल्याचं उत्तर येतं ए प्लस बी इंटू ए मायनस बी डिवायडेड बाय हा ए प्लस बी. आता हा ए प्लस बी हा कॅन्सल होतो. शेवटी काय उरतो ए मायनस बी. म्हणजे दोघांची वजाबाकीच करा असा हा फॉर्म्युला सांगतो. म्हणून 27 वजा 24 म्हणजे आन्सर येतं 3.
3 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके मित्रांनो, 3 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा 3 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, अशा प्रकारे आपण डे 3 मध्ये सुपर 30चे 10 टाईप्स अभ्यासले. एकंदरीत आज आपले 30 टाईप्स झाले. असं करत करत आपण एका महिन्यामध्ये 70% सिलेबस कंप्लीट करणार आहोत. आणि त्या 70% सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर तुमची वाली टेस्ट अशी 3 दिवसातून एकदा होणार आहे. 3 दिवसातून एकदा होणार आहे. सुपर 30 जरी पुढे पुढे जात राहील तर त्याच्या मागून त्या टेस्ट येणार आहे. उद्या तुमची टेस्ट आहे डे 2वर. तुम्ही डे 2चा व्हिडिओ पुन्हा बघा, एकदा तुम्ही रिवाइज करा आणि तुम्हाला आउट ऑफच मार्क्स मिळाले पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.